प्रमाणे अध्यक्ष पहिले राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन भीमा कोरेगाव येथे 2018 ला झालं होतं त्यावेळेला. त्यानंतर चर्चगेट मुंबई येथील सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकी पेशाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. चेतना कनिष्ठ महाविद्यालय वांद्रे मुंबई येथून मराठी विषयाच्या व्याख्याता म्हणून 24 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर मे 2018 मध्ये साहेब या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्याने चेतना महाविद्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रवर्तक, सद्धम्म साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष, संस्थापक संचालक, सद्धम्म संस्कार समिती, कुणबी सहकारी बँक लिमिटेड मुंबई या नागरी सहकारी बँकेचे 1997 पासून सलग 25 वर्ष संचालक पद त्यांनी भूषवलेलं आहे. देवडे तालुका संगमेश्वर येथील बुद्ध विहार स्तूपाच्या निर्मितीत मुख्य आणि महत्त्वाचा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. देवडे भीमज्योत तरुण मंडळ मुंबई व देवडे ग्राम विकास मंडळ मुंबई या संस्थांचे संस्थापक ते आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध धम्म व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारा प्रभावी वक्ता म्हणून ते प्रख्यात आहेत. सद्धम्म पत्रिकेच्या 20 वर्षाच्या अखंड प्रवासात बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केलेल्या योगदानाबद्दल समाजातील जाणकार लेखक, वाचकांनी सद्धम्मकार देवडेकर यांना सन्मानित त्यांची सन्मान समिती स्थापन करून नोव्हेंबर 2019 मध्ये नागरी सत्कारासह गौरव ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. त्याचप्रमाणे कविता, कथा, गझल, वैचारिक ललित इत्यादी वाङ्मय प्रकारात लेखन, सद्धम्म पत्रिकेतील संपादकीय लेखांचा संग्रह प्रकाशनाचे त्यांच्या वाटेवरती आहे. आणि आता आधुनिक युगात सम्राट अशोककालीन धम्मलिपी सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचा संकल्पनेचे ते जनक आहे. आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेने या ठिकाणी जे काही गाईडलाईन्स वरिष्ठ देत असतात, आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाची आपण दिलेला आहे. बौद्ध धर्माचे ब्रिटिशकालीन धर्म प्रचारक असा त्यांचा विषय आहे. मला असं या ठिकाणी सरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी एक मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि आपल्या या विषयाला सुरुवात करायची आहे. महत्त्वाचा विषय आहे, त्यांचा लाभलेला परिचय ठिकाणी थांबवतो. आपल्या सर्वांना विनंती करतो, सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या विषयाला सुरुवात करा. आनंद प्राध्यापक आनंद देवडेकर कृपा सर्वांनी बाहेर न थांबतेच्या आतमध्ये येऊन बसा किंवा खाली तिथे बसा, जागा आतमध्ये या इकडे या. भारतीय बौद्ध महासभा, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीनं वर्षावास काळातील व्याख्यानमाला किंवा जे प्रवचनमाला चालू आहे त्यातील आज 11 सप्टेंबर रोजी आपण मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आत्ताच निवेदकाने सांगितलं की आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आपण या ठिकाणी मला बोलावलं. तर मी भारतीय बौद्ध महासभेची मुंबई कार्यकारिणी भीमराव आंबेडकर साहेब आणि मला ज्यांनी आवर्जून संपर्क साधला असे आदरणीय राष्ट्रीय सचिव BH गायकवाड साहेब, ॲडव्होकेट वानखडे साहेब यांनी मला आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून बोलावलं. त्याबद्दल मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. उपस्थित वंदनीय भिक्षुगण,
आणि सर्व उपासक बंधू आणि भगिनी, आजचा जो विषय आहे तो विषय सर्वांसाठी अतिशय कुतूहलाचा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे, दुर्लक्षित विषय आहे. या विषयावर वास्तविक काम व्हायला पाहिजे होतं अगोदरच, परंतु जसं व्हायला पाहिजे होतं तसं ते झालं नाही, म्हणून मी या विषयाला दुर्लक्षित विषय म्हटलं. आपण सर्व अभ्यासक आहात, आपण सर्व प्रशिक्षित आहात. आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या विद्यार्थी दशेत गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी बुद्धचरित्र भेट दिलं स्वलिखित, आणि त्याचा परिणाम छोट्या भीमरावावर खूपच झालेला आहे. आणि नुसता तो परिणाम झाला नाही, तो हा परिणाम आजन्म टिकलेला आहे. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा रामायण, महाभारत आदी ग्रंथांची घरी पारायण करून घेत होते, परंतु तरी सुद्धा त्या पारायणाचा काहीही परिणाम किंवा प्रभाव बाबासाहेबांवर न होता गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर गुरुजी यांनी दिलेल्या बुद्धचरित्राचा बाबासाहेबांवर मात्र परिणाम झालेला आहे, प्रभाव पडलेला आहे. मला नेहमी प्रश्न पडतो, तुम्हालाही पडत असेल, मी सुरुवातीलाच सांगितलं आपण सगळे अभ्यासक आहात. भारताच्या इतिहासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की या देशामध्ये जी प्रतिक्रांती झाली त्या प्रतिक्रांतीमध्ये नामशेष झालेला बुद्ध विचार आणि मुसलमानी आक्रमकांच्या आक्रमणामध्ये उद्ध्वस्त केला गेलेला बौद्ध संस्कृतीचा वारसा, एवढं सगळं घडून सुद्धा गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्करांपर्यंत 1000 वर्षानंतर बुद्ध पोचले कसे, हा माझ्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. चमत्कारावर आपला विश्वास नाही. मग हा विचार मला नेहमीच सतावत होता की गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्करांपर्यंत भगवान बुद्ध, त्यांचं चरित्र आणि त्या चरित्राची साधनं जी आहेत ती गुरुजींपर्यंत कशी पोचली. मग मध्यंतरीच्या काळात काहीतरी काम झालं असलं पाहिजे, त्या कामाचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून तुमच्यापैकी बरेचसे ओळखीचे चेहरे दिसत आहेत, माहितीतले मंडळी आहेत, तुम्हालाही माहिती असेल. मी 1999 जानेवारी 1999 सद्धम्म पत्रिका सुरू केली आणि ती अव्याहतपणे 20 वर्ष चालली. लॉकडाऊनमध्ये त्याच्यावर बंधनं आली आणि पुढे मग अजून काही कारणं झाली. पण या सद्धम्म पत्रिकेच्या प्रवासामध्ये, या सद्धम्म पत्रिकेतून मी जे लेखन प्रसिद्ध केलं त्या लेखनाचं संपादन करत असताना मला नेहमीच असा प्रश्न पडला की नाही, याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. कृष्णराव अर्जुन केळुस्करांपर्यंत बुद्ध कसे आले यांचा विचार झाला पाहिजे. आणि मग माझ्या मासिकामध्ये सुरुवातीला संस्कृतीच्या खाणाखुणा नावाचं मी कॉलम चालवला आणि त्याच्यानंतर उत्खनन नावाचा कॉलम चालवला. आणि त्या माध्यमातून जी माहिती आली त्या माहितीमध्ये मला दिसलं की हे काम जे आहे, हे काम कृष्णराव अर्जुन केळुस्कर गुरुजींपर्यंत बुद्ध पोचण्याचं किंवा पोचवण्याचं जे काम आहे ते काम या मधल्या काळात झालंय आणि ते ब्रिटिश राजवटीमध्येच झालेलं आहे. ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायला पाहिजे.
मी ब्रिटिशकालीन बौद्ध धम्मामध्ये किंवा ब्रिटिश काळातले तुम्ही त्या विषयाचं नामांतर केलंय संशोधक किंवा प्रचारक, बौद्ध धम्म प्रचारक. तर मी या विषयावर बऱ्याच ठिकाणी बोललो. मी नागपूरमध्ये बोललोय, नाशिकमध्ये बोललोय, औरंगाबादमध्ये बोललोय, कोकणात बोललोय. बऱ्याच ठिकाणी या विषयावर बोलताना बौद्ध धम्म उत्थानाची चळवळ अशा पद्धतीनं बोललोय. ब्रिटिशकालीन भारतातील बौद्ध धम्म उत्थानाची चळवळ या पद्धतीनं मी बोललोय. तर सांगण्याचा हेतू आहे की या काळामध्ये जे प्रचंड काम झालं ते आपल्याला माहिती आहे की चक्रवर्ती सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन, महाराष्ट्रातले सातवाहन राजे, तर अगदी बंगालमधले शेवटी 12व्या शतकापर्यंत राहिलेले पाल राजांची राजवट, तोपर्यंत बौद्ध धम्म होता. पण मधल्या काळामध्ये बौद्ध धम्म नाहीसा झालेला आहे. तर मग या काळामध्ये मग ज्या ज्या राजवटी आल्या त्यांचा जरी आपण विचार केला तर बौद्ध धम्माबद्दलची इतकी सहानुभूती किंवा इतका वाव दुसऱ्या कोणी दिलेला नाही. तो वाव ब्रिटिशांनी दिला पहिल्यांदा. आणि म्हणून मला हा विषय महत्वाचा वाटला. तर ब्रिटिशकालीन भारतातील बौद्ध धम्म उत्थानाची चळवळ हा जो विषय आहे, हा विषय ज्याला तुम्ही असं नाव दिलेलं आहे, काही नावानं काही फरक पडत नाहीये. तो नाव असं आहे तुम्ही दिलेलं की बौद्ध धम्माचे, ब्रिटिशकालीन बौद्ध धम्म म्हणजे बौद्ध धम्माचे प्रचारक, ब्रिटिश किंवा संशोधक जे काय आहे ते. तर त्या विषयाच्या अनुषंगानं या विषयाची मांडणी मी करावी असं तुम्हाला वाटतं. आणि मला सुद्धा मग मी या विषयाच्या अनुषंगानं त्या मांडणीला सुरुवात करतो. ज्यांना संदर्भ घ्यायचे असतील, लिहायचे असतील, ते कागद आणि पेन सुद्धा घेऊन ते महत्त्वाचे संदर्भ आहेत ते लिहून घेऊ शकता. पहिली गोष्ट अशी आहे, 1750 मध्ये ख्रिश्चन धर्मगुरू टायफेंटलर याला पहिल्यांदा दिल्ली मीरत नावाचा सम्राट अशोकाचा स्तंभ सापडला 1750 मध्ये. 1750 मध्ये जो स्तंभ सापडला तिथून बौद्ध धम्म आणि त्याची संस्कृती आणि इतिहास उजेडात येण्याचा प्रारंभ झाला असं आपल्याला म्हणता येईल. 1750 मध्ये टायफेंटलर या ख्रिश्चन धर्मगुरूला दिल्ली मीरत या स्तंभाचा शोध लागला. त्याच वर्षी अलाहाबाद कोसम स्तंभ सुद्धा उजेडात आला. पुढे अशा अनेक ठिकाणी महत्वाच्या गोष्टी घडत होत्या. मग याचं करायचं काय असा प्रश्न त्यावेळेला कलकत्ता हायकोर्टाचे जज असलेले न्यायमूर्ती सर विल्यम जोन्स यांना प्रश्न पडला. आणि मग त्यांनी 15 जानेवारी 1784 मध्ये त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली बंगालमध्ये. रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली त्याच वर्षी सम्राट अशोकाच्या लौरिया राज किंवा राधिया स्तंभाचा शोध लागला 1784 मध्ये. 1785 मध्ये बाराबार पर्वत गुहेतील सम्राट अशोकाचे अभिलेख उजेडात आले. आणि त्याच वर्षी 1785 मध्ये कॅप्टन पोलियार यांना दिल्ली टोपरा नावाचा अशोकाचा स्तंभ सापडला. अशा पद्धतीनं एक एक गोष्ट या भूमीमध्ये, या देशाच्या कणाकणामध्ये गाडली गेलेली संस्कृती जी आहे ती गाडली गेलेली संस्कृती वर यायला लागली. हे मी 1785 मधल्या या घटना सांगतोय. म्हणजे 1785 म्हणजे आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. तर 200-250 वर्षापूर्वी या घटना घडलेल्या आहेत. ही बौद्ध धम्म उत्थानाची जी चळवळ आहे ती चळवळ अशी आस्ते कदम चाललेली आहे. आणि मग 1797 मध्ये कॉलिन मॅकेंजी यांना आंध्र प्रदेशामधील
अमरावती या बौद्ध संस्कृती असलेल्या स्थळाचा शोध लागला. पुढे 1845 मध्ये वॉल्टर स्मिथनं त्याचं उत्खनन करायला सुरुवात केली. ही जमवाजमव सुरू झालेली आहे, आपोआप सुरू झालेली आहे, जमवाजमव सुरू झालेली आहे. पुढे अनेक लोक या पद्धतीनं काम करायला लागलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की 1820 मध्ये जॉन स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्याला अजंठा लेणी समूहाचा शोध लागला. वाघाची शिकार करायला गेला असताना त्या निमित्तानं आज वर्ल्ड हेरिटेज असलेला, जागतिक वारसा असलेला अजंठा जो आहे तोही जॉन स्मिथ या माणसानं शोधून काढलेला आहे. अशा पद्धतीनं कामं होत होती. 1733 मध्ये अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी सारनाथच्या उत्खननाला सुरुवात केली. 1737 मध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी ब्राह्मी लिपी, जिला आज आपण धम्मलिपी म्हणतो, ती धम्मलिपी शोधून काढली. 1751 मध्ये अलेक्झांडर कनिंगहॅम आणि वॉल्टर स्मिथ या दोघांनी सांची स्तूपाचं उत्खनन केलं आणि धम्मसेनापती सारीपुत्त आणि मुघलान यांच्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थी सांची स्तूपातून जगासमोर आली. अशा पद्धतीची ही कामं जी आहेत ती कामं वेगवेगळ्या पद्धतीने चालू होती. याचा जर आपण विचार केला, हे सगळं काम हे ठरवून केलं जात नव्हतं. अनेक लोक ह्या कामाला जुडलेले होते आणि ही कामं करत असताना पाहताना मात्र मला ते चळवळ सदृश्य दिसतं. आजही आपण चळवळ करतो, त्याच्यातून निष्पन्न काय होतं याच्यावर मी भाष्य करणार नाही, तो आजचा विषयही नाही, त्याबद्दल मला काय बोलायचंही नाहीये. पण ही जी काही कामं आहेत ही कामं अतिशय महत्वाची आहेत. 1830 मध्ये पुन्हा उत्खननाची कामं सुरू होती. 1840 मध्ये कॅप्टन बर्टुला यांना भाबरू येथील शिलालेखामध्ये एक सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला, म्हणजे सम्राट अशोकाचा अभिलेख सापडला. आणि त्या भाबरूमध्ये सम्राट अशोक स्वतःच सांगतो मी बौद्ध धर्मीय आहे. सम्राट अशोकानं मी बौद्ध धर्मीय असल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला शिलालेख जो आहे तो भाबरू येथे कॅप्टन वार्टुलाला सापडला. सिंधू आणि झेलमच्या त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे आणि ते उत्खनन व्हेंटुरा आणि कोट या 2 संशोधकांनी केलं. आणि त्याच्यामुळं त्या भागातली, म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत ज्याला म्हणतात, त्या भागातलं कुशाण राजा कनिष्क आणि त्याच्या काळाची नाणी, त्याच्या काळातली लिपी, त्याच्या काळातले जे अवशेष आहेत तेही सगळे उजेडात यायला लागले. अशा पद्धतीनं अतिशय वेगळ्या पद्धतीनं हे बौद्ध धम्म उत्खननाचं काम, उजेडात आणण्याचं काम हे ब्रिटिश अधिकारी करत होते. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यापैकी ही कामं करणारे जे लोक होते याच्यापैकी धर्मानं एकही बौद्ध नव्हता. हे सगळे काय उगाच मोकळे फिरणारे नव्हते, काम धंदा नसलेले नव्हते किंवा त्याच उद्देशानं आले. हे सगळे नोकरी धंद्याच्या निमित्तानं आलेले लोक होते. कनिंगहॅम तर 19व्या वर्षी बंगाल इंजिनियर्स मध्ये कॅप्टन पदावर त्याची नेमणूक झाली होती. जेम्स प्रिन्सेप हा कलकत्त्याला टाकसाळीचा अधिकार म्हणून आलेला होता. ही अशी माणसं वेगवेगळ्या कामानिमित्तानं आली होती. त्याच्यामुळं आज आपण ज्या सबबी सांगतो, अरे मला वेळ नाही, आज मला हे नाही, आज मला माझ्याकडे हे येणार आहे, माझ्याकडे पाहुणे येणार आहे किंवा माझा अमुक आहे, या सबबी या लोकांनी सांगितलेल्या नाही. अशा पद्धतीनं बौद्ध धम्माची जी संस्कृती आहे त्याची जुळवाजुळव करण्याचं काम या मंडळीनं केलं. एडविन आर्नॉल्ड यांनी तर प्रचंड मोठं काम केलं. त्या एडविन आर्नॉल्डनं लाईट ऑफ एशिया नावाचं बुद्ध चरित्र लिहिलं, म्हणजे ललित विस्तार हा जो बौद्ध ग्रंथ आहे त्या बौद्ध ग्रंथावर आधारित
1879 मध्ये त्यानं लाईट ऑफ एशिया नावाचा महाकाव्य लिहिलं. साहित्यिक होता तो. आणि त्याच्यामुळं बुद्ध त्याची माहिती जगभर गेलेली आहे. तर या सगळ्या प्रकारातून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्या बौद्ध धम्म, त्याचं साहित्य, संस्कृती आणि इतिहास जो आहे तो इतिहास हळूहळू उजेडात यायला लागलेला आहे. आणि मग ही जी माहिती उजेडात येत होती, या माहितीचा आधार घेऊन कृष्णराव अर्जुन केळुसकर गुरुजींनी त्यांच्या प्रतिभाशक्तीनं बुद्ध चरित्र साकार केलं. आणि ते बुद्ध चरित्र विद्यार्थी तसेच असलेल्या बाबासाहेबांना भेट म्हणून दिलं. त्यामुळं बाबासाहेबांच्या मनावर बुद्धाचा प्रभाव पडला आणि त्या प्रभावामुळं आज आपण या ठिकाणी सगळे बौद्ध उपासक म्हणून बसलो आहोत. ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. तर ही मी पार्श्वभूमी अशासाठी सांगितली की कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्यापर्यंत बुद्ध कसा आला याचा जर शोध घेतला तर्काधिष्ठित, म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की चमत्कार घडत नाही, त्याच्यासाठी काम केलेलं असलं पाहिजे. आणि हे काम जे आहे हे काम या ब्रिटिश संशोधकांनी सगळं करून ठेवलं होतं. तर याच्यात महत्वाचे जे टप्पे आहेत किंवा महत्वाची नावं आहेत त्यांचा आपण थोडक्यात विचार करावा असं मला वाटतं. त्याच्यातलं पहिलं नाव जे आहे मला आठवतं किंवा घ्यावंसं वाटतं तर जेम्स प्रिन्सेप याचं. जेम्स प्रिन्सेप यांचा जन्म 20 ऑगस्ट 1799 मध्ये इंग्लंडमध्ये. मी सुरुवातीलाच सांगितलं आढावा घेताना की कलकत्त्याला टाकसाळीचा अधिकार म्हणून ते आले आणि 1832 मध्ये ते सर विल्यम जोन्स यांनी स्थापन केलेल्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे सेक्रेटरी सचिव झाले. पण नुसते सेक्रेटरी झालेले नाहीत, नुसतंच पद घेऊन बसलेले नाहीत. आपण त्या पदाला लायक आहोत, कॅपेबल आहोत हेही सिद्ध करावं लागतं. मोठ्या माणसानं स्थापन केलेली ती संस्था होती सर विल्यम जोन्स. आणि कलकत्ता हायकोर्ट म्हणजे त्या काळातलं ब्रिटिशांचं सुप्रीम कोर्ट आहे. तर त्या जजनी स्थापन केलेली ती संस्था होती. मग जेम्स प्रिन्सेपनी काय केलं, त्यांनी या रॉयल एशियाटिक सोसायटीचं जर्नल सुरू केलं, एक मासिक सुरू केलं. त्याचे संस्थापक आणि संपादक ते स्वतःच राहिले. कोण? जेम्स प्रिन्सेप. आणि ही जी माहिती उपलब्ध होत होती शिलालेखाच्या माध्यमातून किंवा इतर काही माध्यमातून, त्या माहितीचं संकलन करणं, त्या माहितीचं संपादन करणं आणि जे तिथे अवशेष जमा होत होतं त्याचं संरक्षण करणं, हे काम ते करत होते. पण त्याच वेळेला जेम्स प्रिन्सेप यांना एक छंद होता, प्राचीन नाणी गोळा करण्याचा छंद होता. आणि या छंदातून त्यांना बऱ्याच गोष्टींची जिज्ञासा निर्माण झाली. ती पहिली जिज्ञासा निर्माण झाली जे सापडणारे जे स्तंभ होते, खांब होते किंवा साहित्य होतं त्याच्यावर जी लिपी होती, ज्याला आज आपण ब्राह्मी लिपी म्हणतो किंवा धम्मलिपी म्हणतो, ती धम्मलिपी किंवा ब्राह्मी लिपी कशी वाचायची हे कुणालाच माहिती नव्हतं. ती धम्मलिपी वाचण्याची पद्धत नामशेष झालेली होती. आणि मग अशा वेळेला करायचं काय? पण जेम्स प्रिन्सेपनं चंग बांधला, निश्चय केला की काय झालं तरी या लिपीचा मी उलगडा करणारच. आणि म्हणून जेम्स प्रिन्सेपनं जंग पछाडली, रात्री जागवल्या, रात्रीचा दिवस केला. आणि जेम्स प्रिन्सेपनं ब्राह्मी लिपी, जिला आज आपण धम्मलिपी म्हणतो, ती धम्मलिपी उलगडण्याचा जो निश्चय केला, त्या निश्चयातूनच त्यांना असा प्रश्न पडला, आता हे कसं करायचं? अनेक ग्रंथ पालता घातलेले आहेत. ते याच्यामध्ये श्रीलंकेमध्ये गेले. श्रीलंकेमध्ये गेल्याच्या नंतर तिथं त्यांना कळलं तर जॉन टर्नर नावाच्या संशोधकानं तिथं श्रीलंकेमध्ये जो महत्वाचा ग्रंथ आहे महावंश, त्या महावंश ग्रंथ इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलाय सिंहली म्हणून.
मग त्या महावंश ग्रंथाचा त्याने आधार घेतला आणि महावंश ग्रंथाचा आधार घेऊन अनेक परिणाम अभ्यास करून एका रात्री त्यांनी ब्राह्मी लिपी वाचण्याची पद्धत जी आहे ती शोधून काढली आणि संपूर्ण बौद्ध जगतावर त्याने एक प्रकारे उपकार करून प्रचंड उपकार केलेले आहे. अक्षरशः वेळा झाला, नाचला ज्या वेळेला ते वाचण्याचं त्याला लक्षात कशी वाचायची हे ज्या वेळेला त्याला शोध लागला त्यावेळेला तो अक्षरशः बेभान झाला, वेडा झाला. आणि मग त्याला जे जे तिथं सापडलं ब्राह्मी लिपीमध्ये ते वाचून काढलं. पण एक अडचण होती, ती अडचण अशी होती, ही पद्धत त्यांनी 1837 मध्ये शोधून काढली. जेम्स प्रिन्सेपनं 1837 मध्ये ब्राह्मी लिपी वाचण्याची पद्धत शोधून काढली. आता हे करताना तोपर्यंत जेवढे अवशेष सापडलेले होते त्या सगळ्या अवशेषावर फक्त एकच लिहिलेलं होतं, जे अशोक स्तंभ सापडत होते किंवा काय, पण ते अशोकाचे आहे हे सिद्ध होत नव्हतं. तिथं फक्त 2च शब्द होते, देवानंद पियदस्ती, एवढंच होतं. मग त्यानं अनेक गोष्टींचा विचार केला, त्या महावंश ग्रंथाचा आधार घेतला आणि त्या आधारे त्यांनी ठामपणे निक्षून सांगितलं. कारण त्याच्यामध्ये एक फक्त उल्लेख होता की हे जे अवशेष ठिकठिकाणी सापडत आहेत हे मगध राजाने निर्माण केले, मगध देशातल्या राजाने निर्माण केलेले आहेत. पण या सगळ्याचा विचार करून तर्काधिष्ठित संशोधन करून जेम्स प्रिन्सेपनं डिक्लेअर केलं, जाहीर केलं की हे सगळे जे स्तंभ सापडत आहेत देवानं पियदस्ती असं लिहिलेले जे स्तंभ सापडत आहेत हे दुसरे तिसरे कुणाचे नसून चक्रवर्ती सम्राट अशोक या मगध राजानं निर्माण केलेले आहेत. हे निश्चितपणे ठामपणे त्यानं प्रतिपादन केलं 1837 मध्ये. आज आपण बघतो बरेचसे लोक संशोधन करतात, त्या संशोधनाची डेप्थ, त्या संशोधनाची खोली काय असते ते मी सांगण्याची गरज नाही. पण त्यानं 1837 पर्यंत सांगेपर्यंत देवानंद पियदस्ती अशोक हे नाव त्याच्यावर नव्हतं, अशोक हे नावच नव्हतं. मग काय झालं तुम्हाला सांगतो. जेम्स प्रिन्सेपच्या या प्रतिपादनात ठामपणे सांगण्याला आधार मिळाला कधी 1915 मध्ये 68 वर्षांनी कर्नाटकमध्ये मेसी या ठिकाणी सी बीद नावाच्या संशोधकानं जो एक स्तंभ शोधून काढला त्याच्यामध्ये पहिल्यांदा कधी 1915 मध्ये त्याच्यावर पहिल्यांदा लिहिलेलं आढळलं की देवनाम पियदस्ती अशोकस. म्हणजे जे 1837 मध्ये जेम्स प्रिन्सेपनं सांगितलं ते प्रत्यक्ष कधी सापडलं 1915 मध्ये 68 वर्षांनी. काय डेप्थ असेल, काय संशोधनाची ताकद असेल हे आपल्या लक्षात येतं. तर असा जेम्स प्रिन्सेप यांनी आपल्या बौद्ध धम्म संस्कृतीला आणि इतिहासाला प्रचंड मोठे परिमाण दिलेले आहेत आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि जेम्स प्रिन्सेपच्या प्रती आपण कायमची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मित्र, हे मी अशासाठी म्हणतो, मी सुरुवातीला सांगितलं, काय सांगितलं की ज्यांचं बुद्धिझमला कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्यांनी बौद्ध धम्माला योगदान दिलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलतच नाही. आणि ज्यांचा बौद्ध धम्माशी काहीही संबंध नाही, काडीचाही संबंध नाही, त्यांचा उदो आपण बाबासाहेबांच्या बरोबर करतो. तुमच्या पॉलिटिकल मुवमेंटसाठी ठीक आहे हो, पण आज बुद्धिस्ट म्हणून त्या बौद्ध धम्माची एक शिस्त आहे, त्या शिस्तीमध्ये आपल्याला व्यक्त व्हायला पाहिजे ना. आदरणीय बनतेजी, वंदनीय बनतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांना माहिती आहे की पहिल्या धम्मसंगीतीमध्ये बनते आनंदाना प्रवेश नव्हता. बनते आनंद तथागत भगवान गौतम बुद्धाचे उपस्थाक होते. उपस्थाक या हा पाली शब्द आहे. उपस्थाक याचा अर्थ आताच्या भाषेमध्ये PA पर्सनल असिस्टंट, त्याला पालीमध्ये उपस्थाक म्हणायचे. तर उपस्थाक होते, 25 वर्ष सावलीसारखे होते, तरी सुद्धा पहिल्या धम्मसंगीतीमध्ये त्यांना स्थान नव्हतं, कारण ते अरहंत नव्हते. आपल्याला माहिती आहे. मग आनंदाशिवाय ती धम्मसंगीती यशस्वी होणारच नव्हती, कारण बहुतेक सगळी बुद्ध वचनं ही फक्त आनंदानाच माहिती होती. आणि म्हणून मग शेवटी ठराव करून आनंदाची चौकशी करून मग त्यांना तिथे सामील करून घेण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत ते अरहंत पण झाले होते. ते मला सांगायचं नाही. म्हणजे बुद्ध शासन जे आहे, त्या बुद्ध शासनाची शिस्त इतकी आहे, ते कुणालाही कुठेही प्रवेश देत नाही. आपण काय करतोय, कुणालाही कुठेही प्रवेश देतोय. म्हणून तर कुणालाही कुठेही प्रवेश देण्यापेक्षा, कुणाचाही कुठेही उदो करण्यापेक्षा जेम्स प्रिन्सेपचं नाव आपल्या कानावर कधी आलंय का? त्यानं या धम्मलिपीसाठी दिलेलं योगदान आपल्याला माहित. मला वाईट अशासाठी वाटतं, 22 एप्रिल 1840 मध्ये वयाच्या 41व्या वर्षी जेम्स प्रिन्सेपचा इंग्लंडमध्ये मृत्यू झाला. पण अवघ्या 41 वर्षात बौद्ध धम्माला प्रचंड स्वरूपाची देणगी या व्यक्तीनं दिलं. त्याचा आम्ही बौद्धांनी थोडासा सुद्धा विचार करायचा नाही का? थोडीशी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणून मला हा विषय महत्त्वाचा वाटतो. आणि गेली अनेक वर्ष हा विषय घेऊन. त्यानंतर दुसरं नाव आहे मेजर जनरल अलेक्झांडर कनिंघहॅम. बऱ्याचशा लोकांनी धम्म सहल केली असेल. बुद्धगयेला गेलात, सारनाथला गेलात, कुशीनगरला गेलात, नालंदाला गेलात, वैशालीला, कपिलवस्तूला, या प्रत्येक ठिकाणी अलेक्झांडर कनिंघहॅमचं मोठं काम, प्रचंड काम. आणि असे हे अलेक्झांडर कनिंघहॅम हे 23 जानेवारी 1814 मध्ये इंग्लंडमध्ये जन्माला आले. 19व्या वर्षी ते भारतात ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांची बंगाल इंजिनियर्स मध्ये नेमणूक झाली. पण 1833 मध्ये ते जेम्स प्रिन्सेपच्या सानिध्यात आले. दोघांची भेट 1833 मध्ये झाली. आणि आपण जसं खेळामध्ये बघतो ना, ऑलिम्पिकमध्ये बघतो, एशियाडमध्ये बघतो, एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूच्या हातात बॅटन देतो की नाही, तशा पद्धतीनं जेम्स प्रिन्सेपनं अलेक्झांडर कनिंघहॅमला सांगितलं की या देशामध्ये इतिहासाची प्रचंड दस्तऐवज या भूमीमध्ये गाडला गेलेला आहे, याचा पण विचार केला पाहिजे. आणि मग अलेक्झांडर कनिंघहॅमने त्या दृष्टीनं विचार करायला सुरुवात केली. मी सांगितलं की 1836ला त्यांनी सारनाथचं उत्खनन केलं. पण आपल्या अभ्यासाची सुरुवात त्यांनी तिबेटमधल्या विहारांपासून प्रचंड श्रम घेतले. नालंदा, कुशीनगर, बुद्धगया, श्रावस्ती, सारनाथ ही महत्वाची स्थानं आहे. त्यांचा पहिल्यांदा अभ्यास केला आणि नंतर संशोधनाला सुरुवात केली. मी अगोदरच सांगितलं 1836 मध्ये त्यांनी सारनाथच्या उत्खननाला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी श्रावस्ती, नालंदा, कुशीनगर इथल्याही उत्खननाला सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या वर्षी मेजर जनरल अलेक्झांडर कनिंघहॅम यांचं लक्ष बुद्धगयेकडे गेलं, वर्ष होतं 1861. त्याच वर्षी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली. भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना ब्रिटिश सरकारनं केली. आणि नुसती स्थापना केलेली नाही,
तर या भारतीय पुरातत्वाचे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा पहिला डायरेक्टर जनरल म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम यांचीच नेमणूक. आज बुद्धगयेचं उत्खनन केलेलं जे स्वरूप दिसतंय हे सगळं कनिंगहॅमची मेहरबानी. आज नालंदा जे दिसतंय, श्रावस्ती जे दिसतंय, कुशीनगर जे दिसतंय, ही सगळी कनिंगहॅमची मेहरबानी आहे. सांची स्तूपामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं, सांची स्तूपामध्ये ज्या अस्ती होत्या सारीपुत्त आणि मोगल्लान यांच्या, तर ही सगळी माहिती बाहेर आणण्याचं काम अलेक्झांडर कनिंगहॅमनेच केलं. अलेक्झांडर कनिंगहॅमला भारतीय पुरातत्वाचा जनक किंवा भारतीय पुरातत्वाचा पितामह म्हणतात. आणि त्या दृष्टिकोनातून अलेक्झांडर कनिंगहॅमचं प्रचंड मोठं योगदान, प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन बौद्ध धर्माच्या उत्थानासाठी आहे. आपण लक्षात घ्यावं. पण काय होत आहे, अलेक्झांडर कनिंगहॅम पण बौद्ध लोकांच्या नजरेतून सुटलेलं आहे, माहितीच नाही. आता कुठं धम्मसहली जायला लागल्या आहेत, त्यामुळं अलेक्झांडर कनिंगहॅमची माहिती लोकांपर्यंत येते. प्रचंड मोठं काम केलं आहे अलेक्झांडर कनिंगहॅमने. आणि ही जी काही कामं केलेली आहेत याच्यात बौद्ध धम्म आणि त्याची संस्कृती उजेडात आणण्याचं काम, हे मोठं काम कनिंगहॅमकडून झालेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा विचार, ही पायाभूत माहिती जी आहे, हा देश तथागत भगवान गौतम बुद्धाचा आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यानं निर्माण केलेल्या संस्कृतीचा आहे, इतिहासाचा आहे, हे या संशोधनातून सिद्ध होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होत होती सिद्ध माहिती आहे, आतापर्यंत बुद्ध हा ब्राह्मणांनी लिहिलेल्या पुराणातला एक देव होता, अवतार होता विष्णूचा, नववा अवतार. इतर देव जसे अवतार आहेत त्यांना हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्सचा आधार नाहीये. हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्सचा आधार नसल्यामुळं त्यांचं ऐतिहासिकत्व सिद्धच होऊ शकत नाही. पुराण हे म्हणतात ना, पुराणातली वागी पुराणात, तशा पद्धत. पण या ब्रिटिश संशोधकांच्या या प्रयत्नातून जर कोणती गोष्ट साध्य झाली असेल तर ही तथागत भगवान गौतम बुद्ध हा या पृथ्वी तलावरचा पहिला ऐतिहासिक महामानव आहे, हे या ब्रिटिश संशोधकांनी पहिल्यांदा सिद्ध केले त्यांच्या संशोधनाच्या आधारे. आणि म्हणून ही गोष्ट सुद्धा आपण ध्यानात घेतली पाहिजे. त्याच्यामुळं अलेक्झांडर कनिंगहॅम सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. पुन्हा इतके जेम्स प्रिन्सिपी. त्याच्यानंतर तिसरं नाव मी घेईन जेम्स फर्ग्युसन यांचं. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे, कदाचित त्यांच्या नावानंच असेल. हा जेम्स फर्ग्युसन भारतामध्ये भावाला धंद्यामध्ये मदत करायला म्हणून आले. नंतर त्यानं स्वतःचाच निळीचा व्यवसाय सुरू केलाय, प्रचंड पैसा गोळा केला आणि संपूर्ण भारत त्याने फिरायला सुरुवात केली. फिरायला म्हणजे भटकायला नाही. आणि मग जिथं जिथं त्याला काहीतरी मोडकं तोडकं दिसेल त्याची तो नोंद ठेवायला लागला, त्याची व्यवस्थित मांडणी करायला लागला. आणि या मांडणीच्या आधारे त्याने एक ग्रंथ लिहिला. आणि तो ग्रंथ असा होता की रॉक कट टेम्पल्स इन इंडिया. आपल्याकडे सुद्धा तशाच गोष्टी आहेत. काय की रॉक कट टेम्पल्स इन इंडिया. आज मी कोणकोणत्या गोष्टी आहेत, जे जे काय आपल्याला दिसतं इतस्ततः विपुरलेलं दिसतं त्याला आपण नाव देऊन मोकळं होतो. काही पांडवांचं आहे, एका रात्रीत निर्माण केलेलं आहे, किंवा काय काय आहे, कसं आहे. आणि मग त्यानं कलकत्त्याच्या रॉयल एशियाटिक सोसायटी समोर एक निबंध वाचला, एक रिसर्च पेपर त्याने तिथं सादर केला. आणि त्या रिसर्च पेपरमध्ये रॉक कट टेम्पल्स ऑफ इंडिया याच्यामध्ये याची सगळी माहिती दिली. त्याचं मग पुढं पुस्तक झालं. 7 म्हणजे जवळजवळ 6 ते 7 आर्टिकल्स त्याची रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाली. आणि त्याच्या आधारे त्याचा खूप मोठा परिणाम झाला. 1845 मध्ये त्यानं हे सगळं मांडलं, जगासमोर आणलं की या देशामध्ये अमुक ठिकाणी अमुक अमुक गोष्टी आहेत, त्या अशा आहेत, त्याचं संरक्षण झालं पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे. हे
जेम्स प्रिन्सेपनं आपला जेम्स फर्ग्युसनने सांगितलं. परिणाम काय झाला? आता जी सरकार आहे, लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणून आपण ज्या सरकारांकडे बघतो, त्यांच्या कांठाळ्या बसणारा आवाज जरी आपण केला तरी त्याची दखल ते घेत नाही. पण जेम्स प्रिन्सेपच्या त्या संशोधनाचा ताबडतोब आधार घेतला गेला आणि तत्कालीन मुंबई सरकारनं, ब्रिटिशांचं सरकार होतं, 1845 म्हणजे राणीचं सरकार होतं, ब्रिटिश पार्लमेंटचं पण जाहीर सरकार नव्हतं. त्या राणीच्या अधिपत्याखालील त्या काळातल्या मुंबई सरकारनं 1848 मध्ये केव कमिशनची स्थापना केली. जॉन्सनच्या नेतृत्वाखाली, विल्यम जॉन्सनच्या नेतृत्वाखाली केव कमिशनची स्थापना केली. आणि या केव कमिशनच्या माध्यमातून काय झालं माहिती आहे? या लेणी, गुंफा जे काही सापडत होतं त्याच्यातला गाळ उपसण्याचं काम त्या केव कमिशनने केलं. त्याचं संरक्षण केलं पाहिजे हे काम त्या केव कमिशनने केलं. आणि तुम्हाला माहिती आहे, जेम्स फर्ग्युसनच्या त्या रिसर्च पेपरच्या माध्यमातूनच अजंठा लेण्यातील गाळ उपसण्याचं काम आणि ती लेणी स्वच्छ करण्याचं काम हे त्या काळातल्या मुंबई सरकारने. पुढे मग मद्रास सरकारच्या वतीनं रॉबर्ट गिलच्या नेतृत्वाखाली अजिंठ्यातली जी चित्रकला आहे त्याची प्रतिकृती तयार करण्याचं काम केलं. तो इतिहास पुन्हा वेगळा आहे. त्याच्यामुळे जेम्स प्रिन्सेप याचं हे जे काम आहे, ठिकठिकाणी पहुडलेले किंवा सापडलेले जे अवशेष आहेत ते अवशेष एकत्रित करून नव्हे, त्याची माहिती एकत्रित करून ते प्रिझर्व करण्याचं काम, पुढच्या पिढीसाठी देण्याचं काम जेम्स फर्ग्युसनने केलं. मोठं काम आहे, मोठं योगदान. मी ज्याचा आधीच उल्लेख केला तो हेनरी स्टील ऑलकॉट हे सुद्धा नाव मी घेणार आहे. पण त्याच्या अगोदर ज्याचं एडविन अर्नाल्डचं नाव जे मी घेतलं, त्या एडविन अर्नाल्डनं 1879 मध्ये मी तुम्हाला म्हटलं की त्यानं भगवान बुद्धाचं चरित्र लिहिलं आणि ते लाईट ऑफ एशिया या नावानं प्रसिद्ध झालं. त्या चरित्राचा प्रभाव इतका होता की इंग्लंडमध्ये लाईट ऑफ एशियाच्या 60 आवृत्त्या, एक आवृत्ती जर 1000 ची असते, खैरे साहेब बसलेले आहेत त्यांना आवृत्ती कितीची माहिती असते आहे की नाही, तर एक आवृत्ती जर 1000ची असतील तर इंग्लंडमध्ये 60,000 पुस्तकं लाईट ऑफ एशियाची संपली. कुणाच्या? एडविन अर्नाल्डच्या. आणि अमेरिकेमध्ये 80 आवृत्त्या संपल्या, म्हणजे 80,000 पुस्तकं संपली. म्हणजे पाश्चिमात्य जगाला तथागत भगवान गौतम बुद्धाची आपल्या साहित्याच्या माध्यमातून ओळख करून देण्याचं काम एडविन अर्नाल्ड यांनी आपल्या लाईट ऑफ एशिया या माध्यमातून केलं. आणि प्रचंड मोठं काम. काय म्हणजे त्याला सिम्बॉल ऑफ व्हाईट एलिफंट जो आहे तो त्यावेळेचा सयाम आणि आताचा थायलंड, या थायलंडच्या राजानं जो किताब आहे तो किताब दिलाय आणि गौरव केलाय बौद्ध धम्माच्या कामाबद्दल एडविन अर्नाल्डचं. आणि एडविन अर्नाल्डनं इतकं प्रचंड काम केलंय की पाश्चिमात्य जगामध्ये बौद्ध धम्माबद्दलचं कुतूहल त्याने जागृत केलं आणि बौद्ध धम्माची पताका त्यांनी पाश्चिमात्य साहित्य जगतामध्ये कारण तो अव्वल दर्जाचा साहित्यिक होता, प्रतिभान होता. तो किट्स आणि सेले या कवींचा त्याच्यावर प्रभाव होता. पण तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की पुण्याचं जे डेक्कन कॉलेज आहे त्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून त्याच्यावर वयाच्या 25व्या वर्षी जबाबदारी पडली. त्यानिमित्तानं तो भारतात आलेला. आणि 1861 मध्ये त्यानं द डेली टेलिग्राफ हे जे इंग्लंडमधील सुविख्यात वर्तमानपत्र आहे त्याचा फीचर रायटर पदावर त्याची नियुक्ती झाली. पुढे त्या डेली टेलिग्राफचा तो संपादकही झालेला आहे. 40 वर्ष पत्रकारिता केली कोणी? एडविन अर्नाल्डनं. आणि शेवटी बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी जीवन समर्पित करण्याची तयारी सुद्धा त्यानं दाखवली. असा एडविन अर्नाल्ड आपले
साहित्यिक यांनी किंवा पत्रकार यांनी या एडविन अर्नाल्ड पासून प्रेरणा घेण्यासाठी तरी तो वाचला पाहिजे, पण नाही कोण वाचलं. आमची शिदोरी तेवढीच आहे. काय शिदोरी आहे? बाबासाहेब असं म्हणाले, बाबासाहेब तसं म्हणाले, बाबासाहेबांनी हे केलं, बाबासाहेबांनी ते केलं. तुम्हाला ती कथा माहिती असेल, एका गावामध्ये कीर्तनकर महाराज जातो आणि तो रात्री जेवण आटोपल्याच्या नंतर त्याचं कीर्तन सुरू होतं. तो सुरुवात करतो, तुका म्हणे आता, नामा म्हणे आता, चोका म्हणे आता. एक म्हातारी अनाडी आहे, अशिक्षित आहे, तर ती म्हातारी म्हणते, हे कीर्तनकर महाराजा, कोंबडा आरवला तरी तुझं आपलं तुका म्हणे, नामा म्हणे, चोका म्हणे हेच चाललेलं आहे. अरे तू काहीतरी म्हण, तू काय म्हणतोस ते मी ऐकायला आले. आपलं सुद्धा तसंच झालेलं आहे. बाबासाहेब असं म्हणाले, बाबासाहेब म्हणाले ना ते, म्हणून तर आपण बाहेर पडलो ना. मग बाबासाहेब गेल्यानंतर आम्ही काय म्हणालोय, आम्ही काय म्हणतोय, त्याचा थोडासा तरी विचार करा. या दृष्टिकोनातून मी म्हटलं एडविन अर्नाल्ड जे आहे, त्या एडविन अर्नाल्ड या आपल्या साहित्यिक त्यांनी सांगितलं की बौद्ध धम्माची पताका, बौद्ध धम्माची ओळख आणि भगवान बुद्धाचं चरित्र ही जगामध्ये त्याची पताका फडकवण्याचं काम जर त्यानं केलं, तर आपले साहित्यिक काय दाखवतात, आपल्या साहित्यिकांनी काय दाखवलंय, आपल्या आत्मकथनातून काय आलंय, ज्याला तुम्ही काय तरी म्हणता ते दलित साहित्य, त्याच्यातून काय आलंय, त्याच्यातून काय निर्माण झालंय, हे प्रश्न आहे. म्हणून जर का एडविन अर्नाल्ड आमच्या समोर ॲज अ साहित्यिक म्हणून असेल, तर आमचं साहित्य वेगळं निपसेल, आमचे पत्रकार वेगळे निपसतील, ते संशोधक वृत्तीचे असतील, ते प्रतिभावान असतील. आमच्या समोर आदर्श जे आहेत साहित्यिक म्हणून, संशोधक म्हणून किंवा काय, त्याबद्दल आपण काय बोलतच नाही. आणि म्हणून एडविन अर्नाल्डचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, पाश्चिमात्य जगामध्ये बौद्ध धम्म घेऊन जाण्याचं काम, हे त्यांनी महत्वाचं काम केलं. दुसरं महत्वाचं काम जे आहे ते केलंय कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट यांनी केलं. कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट यांचा जन्म 2 ऑगस्ट 1832 अमेरिकेमध्ये न्यू जर्सीला झाला. 1775 मध्ये त्यांची मैत्रीण म्हणून रशियन विदुषी मॅडम ब्लॅवाटस्की आली. दोघांनी मिळून 1775 मध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. त्यांचं काम सुरू होतं. ब्लॅवाटस्कीकडून पूर्वेकडच्या देशात असलेली धर्म आणि धर्मसंकल्पना जी आहे त्याची माहिती यांना मिळाली, कर्नल ऑलकॉट यांना. आणि ते कर्नल ऑलकॉट म्हणजे साधे नव्हते, ते कर्नल होते. मिलिटरी म्हणजे आर्मीमध्ये, अमेरिकेच्या आर्मीमध्ये त्यांनी सर्व्हिस केली होती. ते पत्रकार होते आणि गुन्हेगारी कायद्याचे वकील सुद्धा होते. आणि पुन्हा धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. थिओसॉफिकल सोसायटी त्यांनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून त्यांचं काम चालू असताना एक अतिशय संपूर्ण ह्या युगाला वळण देणारी, टर्निंग पॉइंट ठरणारी एक घटना श्रीलंकेमध्ये घडली. श्रीलंकेमध्ये 1873 मध्ये पणुंदर या ठिकाणी बौद्ध भिक्षू मृगेंत भट्ट गुणानंद आणि ख्रिश्चन धर्मगुरू डेव्हिड डिसिल्वा यांच्यामध्ये एक वादसभा झाली. वादसभा बौद्ध धम्माला काही जुनी नाही. बौद्ध विद्वानांनी अनेकांना भुईसपाट केलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. नागसेन आणि राजा मिलिंद यांची वादसभा पण आपल्याला माहिती आहे. तशी आधुनिक काळामध्ये मृगंते भट्ट गुणानंद आणि डेव्हिड डिसिल्वा यांची वादसभा झाली 1873 मध्ये श्रीलंकेमध्ये. त्या वादसभेमध्ये बौद्ध भिक्षू गुणानंद यांनी ख्रिश्चन धर्मगुरू डेव्हिड डिसिल्वाचा पराभव केला. ही बातमी त्या काळातल्या अमेरिकेतल्या वर्तमानपत्रामध्ये झळकली. नंतर मॅडम ब्लॅवाटस्की आणि कर्नल एच सी ऑलकॉट यांची त्यांच्यावर चर्चा झाली आणि मग दोघांनी डिसिजन घेतला, काही करून आपल्याला श्रीलंकेला गेलं पाहिजे. ते श्रीलंकेमध्ये आले. बाकीचा तपशील मी सांगत नाही, पण 18 मे 1880 त्यांनी श्रीलंकेतील गॉल या गावी आनंद बुद्ध विहारामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. कर्नल
H.C. ऑलकॉट यांनी, ही ऐतिहासिक घटना मी अशासाठी म्हणतो की पाश्चिमात्य जगातल्या लोकांनी किंवा ख्रिश्चन मंडळींनी आधुनिक काळात बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची किंवा बौद्ध धर्म स्वीकारण्याची ही पहिली घटना आहे, म्हणून ही घटना ऐतिहासिक. मग कर्नल H.C. ऑलकॉट श्रीलंकेमध्ये आल्याच्या नंतर श्रीलंकेमध्ये त्यांनी बुद्धिस्ट थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. त्यावेळेला श्रीलंकेमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचा प्रचंड बोलबाला होता. जिकडे तिकडे सगळ्या शैक्षणिक संस्था त्यांच्या ताब्यात होत्या. मग यांनी काय केलं, यांनी आपल्या थिओसॉफिकल सोसायटीच्या बुद्धिस्ट थिओसॉफिकल सोसायटीच्या वतीनं श्रीलंकेमध्ये 400 शाळा उघडल्या आणि ख्रिश्चनांची जी मक्तेदारी होती शैक्षणिक क्षेत्रातली ती मक्तेदारी मोडून काढली. ही मक्तेदारी मोडून काढल्याच्या नंतर त्यांनी अशाच पद्धतीची कामं इतर क्षेत्रातही केली आणि मग त्या माध्यमातून बौद्ध धर्म आणि बाकीच्या गोष्टी आहेत याला श्रीलंकेमध्ये सुद्धा एक प्राधान्य मिळायला लागलं. या कर्नल ऑलकॉट यांनी अनेक कामं केलेली आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे, आज जगभर डावलानं फडकणारा जो पंचशील धम्मध्वज आहे, त्या पंचशील धम्मध्वजाची निर्मिती कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट यांनी श्रीलंकेमध्ये केलेली आहे. ज्यानं ध्वज निर्माण केला त्याचीही आपल्याला माहिती असू नये. तुमचं आपलं चाललंय जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. अरे बाबा, भीमरावाबरोबर होता कुठं हा माणूस? ज्यानं धम्मध्वज तयार केला, पंचशील धम्मध्वज तयार केला, असे आहेत कर्नल H.C. ऑलकॉट. आणि त्यांचं काम जे आहे, त्यांचं काम चालू आहे, चालू राहिलं, त्याचा फार मोठा प्रभाव झाला. त्यांचं बौद्ध धर्म स्वीकारणं हेच तुमच्या आमच्या फायद्याचं झालं. आज आपण जे बौद्ध आहोत त्या बौद्धांचा डायरेक्ट कर्नल ऑलकॉटशी संबंध कसा आहे ते पुढे पुढे माझ्या बोलण्यातून व्यक्त होत जाईल. तुम्ही लक्ष देऊ नये का? आणि म्हणून बुद्धिस्ट थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. भारतामध्ये अड्यार किंवा मद्रास या ठिकाणी त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीची एक ब्रँच सुरू केली, तिथून त्यांनी काम सुरू केलं आणि त्या माध्यमातून ते काम चालू असताना अनेक घटना घडलेल्या आहेत, त्या मी नंतरच्या मुद्द्यांमध्ये त्या मी कव्हर करतो. पण पुढे श्रीलंकेशी संबंध आला म्हणून श्रीलंकेमध्ये अजून एक गृहस्थ आले, ते की ज्यांनी प्रचंड मोठं काम पाश्चिमात्य जगामध्ये केलेलं आहे. अशी अजून एक गोष्ट आहे, असे अजून एक गृहस्थ आहे. तर ते गृहस्थ आहेत की T.W. रीस डेव्हिड, थॉमस विल्यम रीस डेव्हिड. या रीस डेव्हिड यांचं काम असं आहे की ते पहिल्यांदा त्यावेळेला जसं आज आपण IASच्या एक्झाम असतात, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसच्या, तसं त्या काळामध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिस होती. इंग्लंडमध्ये त्या परीक्षा व्हायच्या. इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा पास झालेले रीस डेव्हिड यांची नेमणूक श्रीलंकेत झाली. 7 वर्ष ते श्रीलंकेमध्ये राहिले. 7 वर्ष श्रीलंकेमध्ये राहून तिथून जवळून त्यांनी बौद्ध जीवन पद्धती समजून घेतली. त्यांना बऱ्याच भाषा येत होत्या, त्याच्यामध्ये पाली भाषा सुद्धा त्यांनी अजून शिकून घेतली. इंग्रजी येत होतं, लॅटिन येत होती किंवा जर्मन येत होती, फ्रेंच येत होती, पण त्यांनी पाली सुद्धा इथे शिकून घेतलं. बौद्ध धम्म त्याचं तत्वज्ञान समजून घेतलं. 7व्या वर्षी त्यांनी ऐन तारुण्यामध्ये ICS झालेले त्या काळातले त्यांनी नोकरी सोडली, इंग्लंडला परत गेले आणि बौद्ध धम्माच्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून दिले. घरची पार्श्वभूमी काय? वडील हे इंग्लंडमध्ये एक ख्रिश्चन धर्मगुरू, आई हे एका ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापिका, आणि इकडे हे जे रीस डेव्हिड साहेब आहेत हे बौद्ध धम्मासाठी काम करत आहेत. त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन
लेक्चर्स दिली ती हिबर्ट्स लेक्चर्स म्हणून प्रसिद्ध आहे. 1878 मध्ये आणि 1881 मध्ये त्यांनी अजून एक गोष्ट केली ती म्हणजे इंग्लंडमध्ये पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना. पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना केली. आता आपल्याकडे पण पालीच्या नावावर अनेक संस्था चालतात, पण ही संस्था त्यांनी जी स्थापन केली त्यांनी फार मोठं युगकार्य केलेलं आहे. काय युगकार्य केलंय तर पाली टेक्स्ट सोसायटीच्या माध्यमातून रिस डेव्हिड यांनी पाली त्रिपिटक जे आहे त्या पाली त्रिपिटकाचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याची मोहीम सुरू केली. मोठं काम. म्हणजे पालीमध्ये असलेला त्रिपिटक ग्रंथ, तुमचा आमचा सर्वांचा पवित्र ग्रंथ, ते इंग्लिश भाषेमध्ये गेले लोकांना त्याची ओळख व्हावी. प्रचंड आहे. तुम्हाला मी सगळे पालीचे अभ्यासक असाल तुम्हाला माहिती आहे की पाली त्रिपिटकाचे सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक ही 3 पिटक आहेत. सुत्त पिटकाचे पुन्हा त्याची 5 निकाय आहेत. शुद्धक निकाय, मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय वगैरे वगैरे जी निकाय आहेत ती. आणि मग या निकायांची दिव्य निकाय वगैरे तर या निकायांचं पुन्हा त्या खुद्दक निकायाचे पुन्हा 15 भाग. त्या 15 भागातला दुसरा ग्रंथ आहे धम्मपद. त्या धम्मपदाच्या पुन्हा 8 कथा आहेत. एवढं प्रचंड पाली त्रिपिटक साहित्य त्यांनी इंग्लिशमध्ये आणण्याचं काम त्या पाली टेक्स्ट सोसायटीच्या माध्यमातून केलं. त्यांना सहकारी होते एच ओल्डनबर्ग. त्या ओल्डनबर्गला बरोबर घेऊन त्यांनी ते काम केलं. त्यांचा मृत्यू झाला. 1893ला ते गेले. 1893ला गेले, पण त्यांच्यानंतर त्यांची पत्नी जी होती कॅरोलिना रिस डेव्हिड, तिचा मुलगा पहिल्या महायुद्धामध्ये गेलाय, तरी सुद्धा पाली टेक्स्ट सोसायटीचं काम तिनं थांबवलेलं नाही. अनेक पाली त्रिपिटकाचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं इंग्लिश भाषांतर करण्याचं काम ती जिवंत असेपर्यंत त्यानं चालू ठेवा. आपल्याला कॅटरीना कैफ माहिती आहे, पण कॅरोलिना रिस डेव्हिड हिच्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो, आपल्याला काहीच माहिती नसतं. आणि बौद्ध धम्मासाठी प्रचंड योगदान दिलेली ही माणसं आहे. आणि मग या सगळ्याचा विचार करताना मला आठवते बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मला लिहिलेली प्रस्तावना. आपण सगळे म्हणतो धर्मांतराची घोषणा केल्याच्या नंतर बाबासाहेबांनी जवळजवळ 20-21 वर्ष सगळ्या धर्मांचा अभ्यास केला. बाबासाहेबांचा सगळ्या धर्माचा अभ्यास अगोदरच झाला होता, पण जर बुद्ध आणि धम्मचं तुम्ही जर पारायण केलं किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेबच म्हणताय, कारण तो पूर्ण ग्रंथ पाली त्रिपिटकाच्या आधारे बाबासाहेबांनी साकार केलेला. तो आकाशातून पडलेला नाही. तो बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं आहे, पण ती स्वतःची त्याला आधार जो आहे. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की त्या ग्रंथावर जगभरातून टीका झाली, पण त्या टीकेला उत्तर द्यायला बाबासाहेब हयात नव्हते की हा बुद्ध यांनीच धम्म नसून आंबेडकर यांनीच धम्म आहे. त्यावेळेला एक विद्वान भिक्षू समोर आले, डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान, आणि त्यांनी मग पाली त्रिपिटक याच्या आधारे हा बुद्ध आणि धम्म कसा साकार झालाय तर त्या ग्रंथाचं हिंदी ट्रान्सलेशन करताना प्रत्येक ठिकाणी ज्या फुटनोट्स दिलेल्या आहेत, तो दिग्निकायामधून काय घेतलाय, धम्मपदातून काय घेतलाय, सुत्तनिपातातून काय घेतलाय, विनय पिटकातून कोणता भाग घेतलेला आहे, कोणत्या अट्टकथेतून काय घेतलाय, याच्या सगळे बारीक सारीक तपशील जे आहे ते दिलंय. आणि बाबासाहेबांनी हा ग्रंथ जो दिलेला आहे तो बुद्ध आणि धम्मच आहे. बाबासाहेबांनी तो अतिशय आटोपशीरपणे दिलाय. त्यांची अशी इच्छा होती, जसं बायबल आहे ख्रिश्चनांचा, हँडी आहे, हातातून घेऊन कुठेही माणूस जाऊ शकतो. बौद्धांचं त्रिपिटक कसं घेऊन जाणार? 3 पेटारे, पेट्या नाहीत, 3 पेटारे भरून पुस्तकं एकत्रित केल्याच्या नंतर जो एक ग्रंथ तयार होतो त्याला म्हणतात त्रिपिटक. आता हे 3 पेटारे घेऊन कुठं कुठं जाणार माणूस? आणि म्हणून बाबासाहेब त्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात, काय म्हणतात की बौद्ध साहित्य इतकं अफाट आहे, प्रचंड आहे. एका व्यक्तीनं एका जीवनामध्ये, एका आयुष्यामध्ये सर्व
हे याचं जर पारायण करायचं म्हटलं, समजून घ्यायचं म्हटलं तर ते शक्य नाही एका व्यक्तीला एका आयुष्यात. बाबासाहेब म्हणतात, मी म्हणत नाही, लिहिलेलं आहे, बुद्ध आणि धम्माची प्रस्तावना तुम्ही वाचा. आणि मग असं साहित्य लोकांसमोर आणतात. मग लोकांना समजेल अशा पद्धतीनं त्याच्यातला निवडक भाग बुद्धाच्या शुद्ध स्वरूपाच्या शिकवणुकीला जरा सुद्धा धक्का न लावता बाबासाहेबांनी कलात्मक पद्धतीनं बुद्ध आणि धम्म साकार केलेला आहे. आणि म्हणून माझा मुद्दा असा आहे की 20, 21, 22 वर्षाची बाबासाहेबांनी घेतली, ती 20, 21 वर्ष बाबासाहेबांनी बौद्ध साहित्य समजून घेण्यासाठी, पाली त्रिपिटक समजून घेण्यासाठी खर्च घातली असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. चळवळीच्या एकूणच धावपळीमध्ये बाबासाहेबांना बौद्ध धम्मावर पुस्तक लिहायचं होतं, त्यांच्याकडून ते झालेलं नाही. कारण तुमचे आमचे मानवी हक्क, जे घटनात्मक हक्क आहे, त्याची मांडणी पण करायची आहे, त्याला घटनात्मक दर्जा पण द्यायचा आहे, तुम्हाला माणूस म्हणून उभं पण करायचं आहे, आणि माणूस झालेल्या प्राणांना पुन्हा सन्मार्गाला लावायचा आहे, अशी दुहेरी जबाबदारी बाबासाहेबांवर होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं तर मग बाबासाहेबांनी त्यावेळेला अजून एक महत्वाचे, आपल्याला जसं वाटतं बौद्ध धम्माचं तत्वज्ञान हे असं असं असायला पाहिजे तसं लिहायला माझ्याकडे आता तरी वेळ नाही. त्या धावपळीमध्ये 40च्या दशकामध्ये बाबासाहेबांनी काय केलं, साऊथमध्ये प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांचं इसेन्स ऑफ बुद्धिझम नावाचं एक पुस्तक होतं. त्या पुस्तकाला स्वतःची प्रस्तावना लिहून बाबासाहेबांनी त्याची 3री आवृत्ती प्रकाशित केली. निदान मला जो अपेक्षित असलेला बुद्धिझम आहे तो कसा असायला पाहिजे ते पी लक्ष्मी नरसूंचं पुस्तक जे आहे ते वाचा आणि समजून घ्या, असं अगोदरच बाबासाहेबांनी सांगितलंय, बाबासाहेबांनी सिद्ध केलेलं आहे. पुढे ते पी लक्ष्मी नरसू यांचं एक काम सुद्धा बौद्ध धम्माच्या या उत्थानामध्ये महत्त्वपूर्ण काम आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. साऊथमध्ये त्याने मोठं काम केलेलं आहे आणि ते काम करताना त्यांचे जे साथीदार होते त्यांची सुद्धा आपल्याला ओळख असणं माहिती आहे. ते साथीदार होते अयोत्ती दास किंवा अयोत्ती थासार. अयोत्ती थासार हे तामिळनाडूमधल्या परिया जातीतले होते. जॉर्ज हॅरिंग्टन हा जो उटीला इंग्लिश अधिकारी असायचा त्याच्या सेवेमध्ये त्यांचे आजोबा होते. त्यामुळं जॉर्ज हॅरिंग्टनचा थोडासा सहवास अयोत्ती दासांना लागला आणि तो सहवास लाभल्यामुळं मग त्याने काय केलं, बराच अभ्यास केला. तामिळ भाषा शिकले, संस्कृत भाषा शिकले, इंग्रजी भाषा शिकले, पाली भाषा शिकले, तामिळ तत्वज्ञान जे आहे त्याचा त्यांनी अभ्यास केला. आणि 1886 मध्ये त्यांनी पहिल्यांदा डिक्लेअर केलं, कुणी, अयोत्ती दासांनी, काय, हे जे तामिळनाडूमध्ये हे जे अस्पृश्य आहे, हे अस्पृश्य हे हिंदू धर्मीय नाहीत. हे 1886 मध्ये छाती ठोकपणे सांगणारा एक महामानव साऊथ इंडियामध्ये निर्माण झाला आणि तो आहे अयोत्ती दास. आणि मग हे पर्या, अस्पृश्य पर्या हे मूळचे बौद्ध होते अशाही पद्धतीचा सिद्धांत अयोत्ती दासांनी मांडला. मी मगाशी म्हणालो की कर्नल हेनरी स्टील ऑलकॉटशी संबंधित अजून काही मुद्दे आहेत. हे जे अयोत्ती दास आहे ते श्रीलंकेमध्ये जाऊन कर्नल ऑलकॉट यांना भेटले आपल्या सहकार्यांसह आणि त्यांनी श्रीलंकेमध्ये जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 1898 मध्ये साऊथ इंडियन बुद्धिस्ट असोसिएशनची स्थापना केली अयोत्ती दासांनी. त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस निर्माण केल्या अयोत्ती दास. आणि हे अयोत्ती दास हिंदू धर्म नाकारणारे आणि बौद्ध धम्म स्वीकारणारे दक्षिण भारतातील पहिले गृहस्थ आहेत. आपल्या लोकांच्या माध्यमातून, लोकांच्या सहकार्य.
हेही आपल्यापर्यंत अद्यापर्यंत आलेले नाही. मी पुढे असं सांगतोय की ज्याचा मी उल्लेख केला 1873ला पणंदूरला जी वादसभा झाली, त्या वादसभेमध्ये अजून एक महत्वपूर्ण घटना घडली. ती वादसभा होत असताना एक 9 वर्षाचा मुलगा होता, डेव्हिड त्याचं नाव. प्रतिष्ठित अशा हेवा वितीर्ण कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. आणि हा डेव्हिड, त्या डेव्हिडवर त्या वादसभेचा म्हणजे गुणानंद आणि डेव्हिड डिसिल्वा ख्रिश्चन धर्मगुरू यांच्या वादसभेचा परिणाम झालाय. त्या दरम्यान श्रीलंकेमध्ये ख्रिश्चन आणि बौद्ध यांच्यामध्ये दंगली उसळल्या. डेव्हिडच्या वडिलांनी त्याला ख्रिश्चन शाळेतून काढलं. हा डेव्हिड पेट्टा तिथल्या एका लायब्ररीमध्ये जाऊन बसायला लागला. नीतिशास्त्र आणि थोर पुरुषांची चरित्र त्यांनी वाचली. आणि नंतर हा डेव्हिड कर्नल ऑलकॉटच्या सानिध्यात आणि ब्लावाटस्कीच्या सानिध्यात आला. हा ब्लावाटस्कीच्या सानिध्यात आलेला जो डेव्हिड आहे, हा डेव्हिडला ब्लावाटस्की मॅडम ब्लावाटस्कीच्या होत्या. त्यांनी पाली भाषेचं महत्त्व समजावून सांगितलं, बौद्ध धर्माचं महत्त्व समजावून सांगितलं. 1889 मध्ये हा डेव्हिड हा बुद्धगयेला पहिल्यांदा आलेला आहे. पण 1884 म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी, त्याचा जन्म आहे 17 सप्टेंबर 1864, वयाच्या 20व्या वर्षी त्यानं गृहत्याग केलेला आहे. बौद्ध धर्मासाठी आपलं आयुष्य व्हायचं असा निश्चय केलाय. 1889ला तो बुद्धगयेला आलाय. बुद्धगयेची परिस्थिती बघून तो हळहळतोय. बुद्धगया हिंदू महंतांच्या ताब्यात आहे, त्याच्यातून आपण ती सोडवलीच पाहिजे असा निश्चय करतो हा डेव्हिड. हा डेव्हिड म्हणजे दुसरा तिसरा कोण नसून बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते अनागरिक धर्मपाल आहेत. या अनागरिक धर्मपालांनी बुद्धगया मुक्ती आंदोलनाचं जे रणशिंग फुंकलेलं आहे त्याला कारण झालेलं आहे ऑलकॉट, हेनरी स्टील ऑलकॉट. म्हणजे अयोध्यदासाला दीक्षा देणारे हेनरी स्टील ऑलकॉट आणि अनागरिक धर्मपालांना बौद्ध धर्माची लाईन दाखवणारे सुद्धा हेनरी स्टील ऑलकॉट. मग अनागरिक धर्मपाल हे भारतामध्ये बुद्धगया त्यांनी क्षेत्र बनवलेलं आहे. बुद्धगया हिंदू महंताच्या ताब्यातून सोडवण्यासाठी त्यांनी काय केलं, काही भिक्षू त्यांनी श्रीलंकेतून आणले, काही भिक्षू त्यांनी ब्रह्मदेशातून आणले. ब्रह्मदेशातून आणलेले 2 भिक्षू होते. त्या 2 भिक्षूपैकी एकाचं नाव होतं भंते चंदमा आणि दुसरा होता भंते सूर्य. श्रामणेर होते, दोघेही श्रामणेर होते. त्यावेळेला भंते झालेले नव्हते. भूचंदिमा नावाचे जे भंते होते तिथले, त्यांचे ते शिष्य होते. 1892 मध्ये त्यांना आणलं, पण 1891 मध्ये आणलं आणि 1892ला ते मग पळून गेले. हिंदू धर्म महंताच्या अन्याय अत्याचाराला कंटाळून ते निघून गेले. पण तोपर्यंत अनागरिक धर्मपालांनी 2-3 गोष्टी केल्या होत्या. 31 मे 1891ला अनागरिक धर्मपालांनी भारतामध्ये कोलंबोमध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना केली. 92 मध्ये त्यांनी महाबोधी मासिक जर्नल जे आहे ते सुरू केलं आणि 1893ला ते अमेरिकेच्या सर्व धर्मसभेला गेले. शिकागोला झाले ना, ज्याला विवेकानंदही गेले होते, त्या सभेला ते गेले. विवेकानंदांचा इथं उदो झाला. पण अनागरिक धर्मपालांचं नाव येणार नाही याची काळजी त्या काळातल्या मीडियानं घेतली. जसं आताच्या काळातला मीडिया काय काय लपवतो तसं. तिथे अनागरिक धर्मपाल यांचं जे भाषण झालं तेही चांगलं झालं, विवेकानंदांचंही चांगलं. म्हणजे विवेकानंदांची तुलना तत्ववेत्ता अथेर्व बरोबर झाली. पण अनागरिक धर्मपालांची तुलना कोणाबरोबर झाली माहिती आहे? अनागरिक धर्मपालांची तुलना त्यांच्या भाषणानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर झाली. आपल्याला यातलं काय माहितीच नाही. काय सांगितलं त्यांनी तिथं जाऊन बौद्ध धम्म सांगितला सर्व धर्मीय परिषदेमध्ये. परत येताना मेरी फॉस्टर नावाची एक अमेरिकन लेडी त्यांची शिष्या झाली. तिनं परतीच्या प्रवासातच त्यांना 10 लाखाचा
धनादेश दिला आणि पुढे तिनं आमरण मरेपर्यंत अनागरिक धर्मपालांच्या शैक्षणिक आणि धार्मिक कार्याला मदत करत राहिली. असे अनागरिक धर्मपाल यांनी भिक्षू म्हणजे श्रामणेर चंद्रमा आणि श्रामणेर चंद्र आणि श्रामणेर सूर्य यांना आणलं होतं. त्याच्यातलं चंद्र आणि सूर्य दोघेही पळाले, पण त्याच्यातला चंद्र जो आहे तो चंद्र पुन्हा परत आला. त्यांना अभ्यास सुरू केला. संस्कृत, पाली या भाषांचा अभ्यास केला, बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि कुशीनगर हे क्षेत्र त्याने आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं. कुशीनगरला आंतरराष्ट्रीय दर्जा त्यांनी प्राप्त करून दिला. म्हणजे तथागत बुद्धांचं निर्वाण स्थळ जे आहे त्याला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली. मी काय म्हणतोय ते आता तुमच्या लक्षात येईल. पणंदूरची वादसभा, तिचा कर्नल ऑलकॉटवर झालेला परिणाम, ऑलकॉटचं श्रीलंकेमध्ये येणं, श्रीलंकेमध्ये बुद्धिस्ट थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना करणं, ऑलकॉटच्या सानिध्यात अयोध्यदासानं येणं, त्यानं बौद्ध धम्माची दीक्षा घेणं, ऑलकॉटच्या सानिध्यात ऑलकॉटच्या कार्यामध्ये अनागरिक धर्मपालांनी सहभागी होणं, अनागरिक धर्मपालांनी ब्रह्मदेशावरून भिक्षू आणणं आणि त्या भिक्षूमध्ये श्रामणेर चंद्रमा आणि श्रामणेर सूर्य यांना आणणं आणि त्या चंद्रमानं कुशीनगरला आपलं कार्यक्षेत्र निवडणं आणि तो श्रामणेर चंद्रमा जो आहे त्यानं भंते चंद्रमणी म्हणून बाबासाहेबांना 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा देणं. हा सिक्वेन्स आहे ना, हा सिक्वेन्स आपण समजून घेतला. एखादी गोष्ट घडते ती किती परिणामकारक असू शकते त्याचा हा चालता बोलता इतिहास आहे, पण तो आपल्यापर्यंत कुणी आणला नाही, आपल्यापर्यंत कुणी ठेवला नाही. ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे असं मी म्हणजे भुगंते भट्ट गुणानंद ते कर्नल ऑलकॉट ते अयोध्यदास आणि अनागरिक धर्मपाल ते श्रामणेर चंद्रमा आणि श्रामणेर चंद्रमणी होऊन त्यांनी बाबासाहेबांना दीक्षा देणं आणि आपण मग त्याच दीक्षेचा परिणाम म्हणून बौद्ध होणं हा जो प्रवास आहे. म्हणून मी असं म्हटलं होतं ब्रिटिशकालीन भारतातील बौद्ध धम्माचं उत्थान या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जसं ब्रिटिश संशोधकांनी नोकरशहानी काम केलं तसं भारतामध्ये पण काम सुरू झालं. बंगालमध्ये विमलचरण लहान काम सुरू केलं. पंजाब आणि उत्तर भारतामध्ये त्रिपिटकाचार्य पंडित राहुल सांकृत्यान यांनी काम सुरू केलं. महाराष्ट्रामध्ये धर्मानंद कोसंबीने काम सुरू केलं. पश्चिम भारतामध्ये अयोध्यदास आणि पी लक्ष्मी नरसू यांनी काम केलं. म्हणजे ब्रिटिशांपासून प्रेरणा घेऊन ही कामं जिकडे तिकडे सुरू झालेली. राहुल सांकृत्यान म्हणजे केदारनाथ पांडे सुरुवातीला ते आर्य समाजिस्ट झाले, नंतर मग ते बौद्ध भिक्षू झाले. श्रीलंकेमध्ये विद्यालंकार युनिव्हर्सिटीमध्ये परिवेनमध्ये ते गेले, एका अध्यासनाचे ते प्रमुख झाले. पण चालता बोलता ज्याला विश्वकोश म्हणतात किंवा ज्ञानकोश म्हणतात अशा 170 पुस्तकं लिहिली हो आयुष्यभरामध्ये. वोल्गा से गंगा, मध्य एशिया का इतिहास, मेरी जीवन कहाणी, सिंहसेनापती, प्रचंड पुस्तकं लिहिली आणि वेगळी मोहर उमटवले. आणि बौद्ध धम्माच्या बद्दल त्यांनी जे काम केलं ते काम पण काय लहान सांग. एक गोष्ट आपल्या समोर येत नाही राहुल सांकृत्यान यांची. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा घेतल्यानंतर राहुल सांकृत्यान यांनी प्रतिक्रिया दिली ती अशी. राहुलजी म्हणतात, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने इस भारत भूमि में बुद्धिज्म का ऐसा खंबा गाड़ दिया है कि कोई माई का लाल उसे हिला नहीं सकता. ही प्रतिक्रिया आहे राहुल सांकृत्यान यांची. आणि दुसरी प्रतिक्रिया आहे तुमची आमची जी आपण आता फॉलो करतो.
त्याबद्दल राहुल सांकृत्यान असं म्हणाले होते की बौद्ध धम्माच्या स्वीकारामुळे काय होईल की बौद्ध धम्माचे इतस्ततः विखुरलेले असे जे अवशेष आहेत, ज्याच्याकडे सगळ्या लोकांचं दुर्लक्ष आहे, या सगळ्या अवशेषांना, या सगळ्या ऐतिहासिक दस्तऐवजांना आपलं म्हणणारा, माझं आहे हे माझं असं म्हणणारा समाज अस्तित्वात येईल. आज आपण बुद्धगयेला जातो, कुशीनगरला जातो, श्रावस्तीला जातो, नालंदाला जातो, कपिलवस्तूला जातो, वैशालीला जातो. हे त्याचीच परिणी त्यांनी ओळखलं होतं, कारण ते प्रतिभावान होते. आता आम्ही म्हणतो मला बुद्धगयेला गेलंच पाहिजे, मला श्रावस्तीला गेलंच पाहिजे, मला वैशालीला गेल्याच्या नंतर तिथे वैशालीमध्ये 3 महिने अगोदर आपल्या महापरिनिर्वाणाची उद्घोषणा केल्याच्या नंतर बुद्धाची अवस्था काय झाली होती, बुद्धाच्या पेक्षा बनत्या आनंदाची अवस्था काय झाली होती, ते ठिकाण मला बघून यायचं आहे असे आपण म्हणतो. हे इतस्ततः विखुरलेले असे अवशेष होते. या आपला समाज आता जागृत झालाय आणि हा जागृत झालेला समाज या अवशेषांवर हक्क सांगतोय. आताही माझ्याबरोबर ते प्रफुल्ल पुरळकर पण आले, पाहिले मी त्यांना, आता इथं पुढे दिसत नाही. ही मंडळी, अलीकडच्या काळातली तरुण मंडळी ठिकठिकाणी लेणी, गुहा, गुंफा या ठिकाणी जाऊन कार्यक्रम घडवून आणतायत. हे माझं आहे, हे बौद्ध आहे, हे बौद्ध धम्माचं आहे असा वारसा हक्क सांगतायत. ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि हे सगळं कोणी तर आपल्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत तर या गोष्टी म्हणजे विल्यम जेम्सनं पहिल्यांदा सांगितलं होतं, विल्यम जॉन्सननं काय सांगितलं होतं आपल्या मेमॉयर ऑफ केव टेम्पल या पुस्तकामध्ये त्यानं पहिल्यांदा अशी मांडणी केली होती, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार. बाबासाहेबांनी तर सांगितलेलंच आहे, पण पहिल्यांदा विल्यम जॉन्सनने पहिल्यांदा सांगितलं होतं की हे जे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर जे आहे हे बुद्ध विहार आहे, हे त्यांनी सांगितलं होतं. आता त्याचे पुरावे पण उपलब्ध होत आहे. ही प्रचंड काम आहे आणि एका रात्रीत काही निर्माण होत नाही. हो, जे पांडवांचं आहे ते आमचं आहे. मी माझ्या गावाची एक स्मरणिका करून दिली आमच्या गावच्या मंडळाला आणि त्याच्यामध्ये मी एक कथा सांगितली, नाशिकच्या त्रिरश्मी लेण्याची कथा. सगळे लोक त्याला म्हणतात पांडवले. आता पांडव लेणी म्हटल्याच्या नंतर बरेचसे लोक जातात ती लेणी पाहायला, काही शाळांच्या सहली जातात. अशीच एकदा शाळेची सहल गेले. शाळेची सहल गेल्याच्या नंतर मास्तर त्यांनी जे ऐकलंय ते विद्यार्थ्यांना सांगा, ही पांडवांनी निर्माण केली, ही लेणी एका रात्रीत केली, असं केलं तसं केलं. सर्व विद्यार्थी खुश. आपण एवढं काहीतरी म्हणजे विशिष्ट असं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण बघतोय. त्याच्यातला एक विद्यार्थी असा एखादा असतो, नामानिराळा असतो, जगा वेगळा असतो, तो शांत होता, तो विचार करत होता. शिक्षकांनी त्याला शांत राहण्याचं कारण विचारलं. मग तो शिक्षकांना परत म्हणतो कसा की सर तुम्ही सांगताही पांडव लेणी ठीक आहे, माझा प्रश्न आहे. म्हणजे काय प्रश्न आहे? म्हणे पांडवांचा गुरु कोण? तर म्हणे कृष्ण. कृष्णानं काय केलं? तर म्हणे भगवद्गीता सांगितली. भगवद्गीता कुठं सांगितली? तर म्हणे कुरुक्षेत्रावर सांगितली. तेव्हा कृष्ण कुठं बसलेला होता? कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. आणि मग अर्जुनाला सांगितलं. कृष्ण म्हणे रथात होता आणि रथाला इतके घोडे जोडलेले होते, सगळं काय होतं. ठीक आहे म्हणजे काय एवढं काय विचारतोस? तर म्हणे ही जर पांडवांनी निर्माण केलेली लेणी असतील, विद्यार्थी म्हणतोय, तर मग पांडवांचा गुरु श्रीकृष्ण इथं कुठंच दिसत नाहीये. हा काय प्रकार आहे? सत्सद बुद्धी जागृत झाल्याच्या नंतर काय होतं तेव्हा तो विद्यार्थी म्हणतोय पांडवांच्या गुरुचं, पांडवाने आपल्या गुरुचं चित्र नाही काय, ते त्याचं सुदर्शन चक्र नाही, त्याचं काय कसलं पितांबर आहे ते नाही आहे, त्याचा मुकुट नाही आहे. मी टीका करत नाही कुठल्या जागेवर, मी तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा प्रश्न करतो. मग याने बुद्धाचीच लेणी, बुद्धाची चित्र इकडे का दिसतात? गुरुजींना उत्तर नव्हतं. बहुतेक सगळे गुरुजी माझ्यासह सगळेच तसेच असतात, जे सिलेबसला असतं तेवढंच ते वाचतात आणि जाऊन पाट्या टाकतात, शिकवतात. त्या विद्यार्थ्याचं समाधान कसं करायचं? मग त्या कथेचा सारांश सांगताना मी असं म्हटलं त्याचा पण अर्थ लावला पाहिजे, तर्काधिष्ठित अर्थ लावला पाहिजे. 5 पांडवांनी याचा अर्थ, पांडव
या शब्दाचा अर्थ आहे पाली पांडवचं पिवळं, त्याचा रंग पिवळ्या रंगाचा असतो. आणि 5 म्हणजे काय, तर मी त्याचा अर्थ असा सांगितला, पंचशिलेचं पालन करणाऱ्या आणि पीत वस्त्र धारण केलेल्या भिक्षूंनी कोरलेली लेणी ती पांडवली. अशा पद्धतीनं मी ते लिहिलंय. आणि हा माझा लेख ज्यानं जाहिरात दिली होती स्मरणे केला, ते एका गवळी समाजाच्या माणसाच्या वाचनात आला. त्याला ती टीका नाही वाटली. त्यानं ज्याच्याकडे जाहिरात दिली होती त्याला म्हणाला, अरे हे एवढं चांगलं निघणार आहे हे जर मला माहिती असतं तर म्हणे मी काय केलं, तर म्हणे मी 500 रुपयाची जाहिरात दिली नसती. मग तर म्हणे पूर्ण पानाची जी 2000 रुपये जाहिरात आहे मी 2000ची जाहिरात दिली. तुम्ही जेव्हा खरं तर्काधिष्ठित खरं तुम्ही व्यवस्थितपणे लोकांसमोर मांडता तेव्हा ती लोकांना टीका वाटत नाही, सत्य म्हणून स्वीकारतात. परंतु सत्य तितक्याच ताकदीनं तुम्हाला सांगता आलं पाहिजे असं मला या निमित्तानं सांगायचं आहे. असाच एक प्रसंग काढला जेव्हा मी आता तुम्हाला सांगितलं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या बद्दल. मुंबईमध्ये ती कथा मी बऱ्याचशा ठिकाणी सांगतो. माझ्या जीवनात घडलेला हा प्रसंग आहे. मुंबईच्या वजे केळकर कॉलेजमध्ये एक मुंबईमधले जेवढे प्राध्यापक आहेत 200-300 कॉलेजमध्ये त्यांचं एक वर्कशॉप होतं. 12वीला जी पुस्तकं आली होती त्याचा सिलॅबस बदलला होता, त्याच्यावर चर्चा होती. चर्चा करताना एका शिक्षकानं जो बोर्डाचा मॉडरेटर होता त्यानं संत जनाबाईची कविता शिकवली आणि अतिशय उत्कृष्ट गाऊन घेतले. ते सुंदर माझं जातं ग फिरते भवते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सगळ्यांना आवडली. काय रे सगळे काय गाऊन घेतली. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्यांना दाखवलं नवीन पद्धतीनं कसं शिकवायचं ते. 10 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. मी तेव्हा चेतना कॉलेजच्या वतीनं मी गेलो होतो. 200-300 लोक बसलेले आहेत. मग त्यानं सांगितलेले अर्थ जे आहे ते कसं चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी त्याच कॉलेजचे दुसरे प्राध्यापक उभे राहिले, जयप्रकाश लब्धे नावाचे. ज्यांनी कविता शिकवली ते स्वतः वारकरी संप्रदायाचे होते. जनाबाईची कविता आहे, माळकरी होते. पण जयप्रकाश लब्धेने त्याच्यावर आक्षेप घेतला, काही जो अर्थ सांगितला. त्यासाठी त्यांनी शब्दकोश विश्वकोश असे वेगवेगळ्या प्रकारचे कोश त्याचे आधार देऊन ते तो अर्थ चुकीचा आहे कसं सांगितलं. मला काय तो पटत नव्हता, पण माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्या शेजारी एक भवन्स कॉलेजचा प्राध्यापक बसला होता, शेळके नावाचा. म्हटलं अरे शेळके हे काय पटत नाही. तर मला म्हणाला तू काय करणार आहेस. नाही म्हटलं पण जे पटत नाही ते सहन तरी कसं करायचं, सुखासुखी ऐकायचं कसं. माझ्याकडे पुस्तक नाही काय नाही. हो अचानक स्वाभाविकपणे माझा हात वर गेला आणि मग म्हटलं मला बोलायचं. नाही म्हटलं पहिलं मी अभिनंदन करतो ज्यांनी कविता शिकवली त्या शिंदे सरांचं. खूप छान शिकवली कविता. कशी शिकवायची त्या शिंदे सरांसारखी शिकवायची. सांगितलं पण छान त्यांनी, त्याचं निरूपण पण छान केलं. पण आता म्हटलं दुसरे सर उभे राहिले आणि त्यांनी अर्थाशी छेडछाड केली, त्याच्यानंतर माझ्या मनात काही शंका निर्माण झाली. तुम्ही असं म्हणता ही कविता प्रतिकात्मक आहे, प्रतीकाच्या माध्यमातून ती कविता बोलली जाते, लिहिली गेलेली आहे. पहिल्याच कवितेमध्ये तुम्ही फक्त प्रतीक सांगताय. काय सुंदर माझं जातं ग फिरते भवते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आणि पुढे तुम्ही जसंच्या तसं शब्दशः अर्थ सांगताय. ती पण कसलं तरी प्रतीक असेल ना, त्याबद्दल का नाही बोलत आहे तुम्ही. जातं म्हणजे जीवन आणि जीवन हे गोल 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 फिरतं हे मांडलं तुम्ही इथपर्यंत ठीक आहे. पुढे तुम्ही असं म्हणताय जीव शिव दोन्ही खुंटे, जीव म्हणजे आत्मा आणि शिव म्हणजे परमात्मा. इथून जो तुम्ही अर्थ सांगितलात तो म्हटलं मला पटत नाही. म्हटलं माझ्या माहितीप्रमाणे एक संत जनाबाईचं लग्न झालेलं नाही. मग सगळ्यांचे कान टवकारले. म्हटलं लोकांना त्यांचं अवधान खेचण्यासाठी काहीतरी स्टेटमेंट केलेलं पाहिजे. लग्नाच्या गोष्टी केल्यानंतर लोकांना बरं वाटतं. म्हटलं तिचं लग्न झालेलं नाही. तरी पण या मूवीमध्ये सासू सासरा वीर नवरा यांचा ती उल्लेख करते. हे कसं काय. मग या पण गोष्टी कसलं तरी प्रतीक असलं पाहिजे असं मला आत्ता वाटायला लागलं. त्या दुसऱ्या सरांनी अर्थाची छेडछाड केल्या. म्हटलं माझा अर्थ लागतोय तो असा. आणि तुम्हाला सांगतो पुस्तक नवीन होतं, माझ्या हातात पुस्तक नव्हतं. आणि मग तुकाराम महाराजांसारखी माझी अवस्था झाली. कशी अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. जे मनामध्ये आहे ते स्वाभाविकपणे बाहेर पडतं कसं.
तशी माझी आवड. म्हटलं तुम्ही सुरुवातीला सांगितलं सुंदर माझे जाते ग फिरते भवते ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठल. ठीक आहे, तुम्ही जात्याला जीवनाची उपमा दिली. जीवन म्हणजे जातं हे जीवनाचं प्रतीक आहे, हे मला मान्य आहे. पण जीव शिव दोन्ही कुंटे, आत्मा आणि परमात्मा जे काय तुम्ही सांगता तर हे तुम्ही तुमच्या मनाचं सांगता. कारण प्रत्येक धर्मामध्ये काय आत्मा मानणारे आणि परमात्मा मानणारे लोक असतील असे नाही. माझं म्हटलं मी तुम्हाला सांगत नाही, पण तो अर्थ इथे लागत नाही. म्हटलं इथं बरेचसे तरुण बसलेले आहेत आणि तरुण प्राध्यापिका ज्या आहेत एकदम तरुण वयाच्या, त्यांची अवस्था अशी आहे त्यांनी जातं पाहिलेलंच नाही. त्यांनी सगळं चक्कीवरून गिरणीवरून दळून आणलेलं आहे. तर त्यांच्यासाठी मी म्हटलं सांगतो, बहिणाबाई चौधरींची एक कविता आहे, ज्याच्यातून पीठ येतं त्याला म्हण त्यात जातं. काय पीठ येतं ज्याच्यातून त्याला जातं म्हणतात, ही बहिणाबाईंनी सांगितलंय. हे म्हटलं समजून घ्या. तर तुम्ही असं म्हणताय जातं हे जीवनाचं प्रतीक, पण जीव शिव दोन्ही खंडे, हा जो तुम्ही सांगितलेला आत्मा आणि परमात्मा, आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत जीवाची घालमेल चालू असते, वाटचाल चालू, हे मला मान्यच नाही. म्हटलं माझा अर्थ असा लागतोय, तो बघा म्हटलं कसा लागतोय. इथे जीव आणि शिव मी लावलेला अर्थ आहे. जीव म्हणजे जन्म आणि शिव म्हणजे मृत्यू. शिव म्हणजे शंकर नाही. जीव म्हणजे जातं हे जर जीवन असेल तर ते कधीपासून कधीपर्यंत फिरतात, तर जन्मापासून मृत्यूपर्यंत फिरतात. म्हणजे जीव शिव, जीव शिव दोन्ही खुंटे. एक जातं काढल्याच्या नंतर म्हणजे ठेवल्याच्या नंतर ज्या खुंट्यावर ठेवतात तो एक खुंटा, आणि ज्यांना आपण ते जातं ओढतो तो एक खुंटा. हे जीव शिव दोन्ही खुंटे. तर जनाबाई याबद्दल वेगळं काहीतरी जनाबाईला म्हणायचं आहे. मग काय म्हणायचं आहे? जीव शिव दोन्ही खुंटे. जीव म्हणजे आत्मा नाही, तर जीव म्हणजे जन्म आणि शिव म्हणजे जन्माची जगण्याची सीमा म्हणजे मृत्यू. शिव म्हणजे सायन, शिव म्हणजे मुंबईची सीमा, ज्याला आज आपण सायन म्हणतो. समजतंय का? इतकं सोपं करून सांगितल्यावर सगळे लोक शांतपणे ऐकायला लागले. वा म्हणे हे बरोबर आहे. म्हणजे जीवन माणूस जीवनात कसा करतो, तर जन्मापासून मृत्यूपर्यंत तो जात्यासारखा गोल 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 फिरत असतो. ठीक आहे. मग पुढे अशी जनाबाई म्हणते की सासू आणि सासरा विरहा तिसरा ओव्या गाऊ भरतारा तू येरे बा विठ्ठला. मी म्हटलं सुरुवातीलाच सांगितलंय तिचं लग्नच झालं नाही, तर सासू सासरा आणि धीर असेल कसा? मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही कविता जर प्रतिकात्मक असेल तर सासू सासरा आणि धीर हे सुद्धा कसलं तरी प्रतीक असलं पाहिजे. बघत राहिले आता मी काय सांगतोय. म्हटलं सांगा, असं ऐका. आणि म्हटलं भरतार म्हणजे चौथा तिनं नाही म्हटलंय, ते भरताराला म्हणते की आपण ओव्या गायचे. कसल्या? सासू सासरा आणि धीर हे तीनच लोक आहेत. म्हटलं तुम्हाला आश्चर्य वाटेल, सासू सासरा आणि धीर हे बौद्ध धर्माचा त्रिसरा नाही म्हटलं. आणि जनाबाईला असं म्हणायचं आहे त्या स्त्री सरणाच्या ओव्या गाऊया. हैराण झाले, म्हणे अरे असं पण आहे का? म्हटलं हा प्रतीकात्मक आहे, मी प्रतीक समजावून सांगतोय. 12-16 गडणी अवघ्या मैत्रिणी म्हणजे अवघ्या साजणी ओव्या गाऊ बसून तू येरे बा विठ्ठल. गडणी म्हणजे मैत्रिणी, मग शेजारी ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना घेऊन एकत्रितपणे सुखाची गाणी गायची आहेत. इथं बौद्ध धम्माची मैत्री भावना आहे म्हटलं. द्वेष नाही. एखादीच्या पोरीचं लग्न ठरलं, मग माझ्या का नाही ठरलं? एखादीच्या पोरीला 97% मिळाले, माझ्या पोरीला 65% काय मिळाले? अशी द्वेषाची भावना नाही, मैत्रीची भावना आहे. ही मैत्री भावना म्हटलं इथं आहे. हळूहळू ते मी उलगडत गेलो आणि शेवटी म्हटलं जनाबाई असं म्हणते, जणीने दळण दळीले पुण्य ते वैरिले सासू पुढे ठेविले तू येरे बा विठ्ठला. ती असं नाही म्हणत सासू सासरा आणि धीर याच्या समोर ठेवलं. तर सासू म्हणजे बुद्धाचं प्रतीक, सासरा म्हणजे धम्माचं प्रतीक आणि धीर हे संघाचं प्रतीक आहे. मग ती सासू समोर ठेवते म्हणजे बुद्धासमोर. जीवन जगण्याच्या नंतर जीवनाचे सार ती बुद्धासमोर ठेवते. आणि मग काय पुण्य ते वैरिले जीवनामध्ये अशा पद्धतीनं काय. अजून एक गोष्ट सांगायची राहिले की लावून पाची बोटे ग तू येरे बा. खरं म्हणजे तिथंच स्पार्क झाला होता.
कुणी सांगितलं 5 बोटे म्हणजे पंचमहाभूत, कुणी सांगितलं होतं 5 बोट म्हणजे अजून काहीतरी त्यांचं वेगळंच पंचतत्व. मी म्हटलं नो नॉट, हे जीवन जगताना जे फिरायचं आहे ते पंचशिलेच्या आधारे जगायचं आहे असं मला जनाबाईला म्हणायचं. लावून 5 बोटे ग तू ये रे बा विठ्ठला असं ती म्हणजे जीव शिव दोन्ही खुंटे म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन कसं जगायचं आहे तर पंचशिलेच्या आधारे जगायचं आहे असं जनाबाईला म्हणायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो हे असं सांगितल्यानंतर मी असं म्हटलं की तुम्हाला असं वाटेल की मी कशाच्या आधारे म्हणतो. मग त्याच्यासाठी म्हटलं तुम्हाला अभ्यास करावा लागेल तो असा की तथागत भगवान बुद्धानं सांगितलेला बौद्ध धम्म त्याचं हीनयान महायान मंत्रयान वज्रयान तंत्रयान असा प्रवास होत 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 तो नाथ संप्रदायापर्यंत आला. आणि नाथ संप्रदायातला शेवटचा नाथ जो आहे कोण निवृत्तीनाथ, त्याला गुरु मानून ज्ञानेश्वरानं भागवत धर्म सांगितला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये. अशा देवासमोर ज्याच्या हातात कसलंच हत्यार नाही, जो निशस्त्र आहे आणि निशस्त्र बुद्धाशिवाय दुसरं कोण असूच शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो की पंढरपूरचा विठ्ठल हे बुद्ध विहार होतं असं आमचे बाबासाहेब म्हणा हे मी तिथं सांगितलं. आणि ते या कवितेच्या माध्यमातून सिद्ध करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न तुम्हाला मी सांगतो. तिथे जमलेले प्राध्यापक सर्व जाती धर्माचे होते, पण हे संपल्याच्या नंतर अक्षरशः सर्व जाती धर्माच्या लोकांनी अभिनंदनाचा प्रचंड वर्षाव केला माझ्यावर. आणि प्रचंड हे मी माझं मोठेपण सांगत नाही की बौद्ध धम्म जर तर्काधिष्ठितपणे मांडण्याचा तुम्ही जर प्रयत्न केलात तर इतक्या सगळ्या गोष्टी हाती लागतात. हेच काम आपल्या आजच्या विषयातल्या अनेक महामानवांनी केलेलं आहे, अनेक लोकांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये राहुल सांकृत्यान आहे, त्याच्यामध्ये भिक्षू जगदीश कश्यप आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान आहे, ज्यांनी जातक कथा संग्रह डायरेक्ट पालीमधून मराठीत आणला, आपला हिंदीमध्ये आणला, बुद्ध आणि धम्मचा हिंदीमध्ये आवृत्ती लिहिली आणि अशी प्रचंड कामं केली. आणि हा सगळा प्रपंच जो आहे बौद्ध धम्म बाबासाहेबांच्या मार्फत आपल्यापर्यंत आला. परंतु त्याच्यावर निर्माण झालेले किंतु परंतु आणि आक्षेप हे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांसारख्या भिक्षूंनी दूर केलेले आहेत. बुद्ध आणि धम्मच्या टीकाकारांना योग्य ती उत्तरं देऊन मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या विषयाच्या अनुषंगानं मला वाटतं साधारणतः 1.5 तास होत आलेला आहे. हरकत नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी फक्त जाता सांगतो 5 मिनिटामध्ये. घाई करू नका. इतक्या वर्षाचा 250 वर्षापासून ते एवढं चालत आलेलं आहे, त्याचं फळ म्हणजे आपण आहोत. आपल्याला कुठल्याही गोष्टीचं कर्मकांड करायचं नाही, कार्यक्रम पार पाडल्याच्या समाधानात अजिबात राहायचं नाही, हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं. मला असं वाटतं की आपण या व्याख्यानाच्या निमित्त आता तुम्हाला सगळ्यांची माहिती मिळाली, जेम्स प्रिन्सेपची मिळाली, अनागरिक धर्मपालांची मिळाली किंवा अलेक्झांडर कनिंगहॅमची मिळाली. ही महत्त्वाची नावं आहे, त्यांच्या जन्मतारखा मी मुद्दाम तुम्हाला सांगितल्या. थोडासा आपण विचार करूया. येत्या 17 सप्टेंबरला अनागरिक धर्मपालांचा जन्मदिवस जो आहे तो जागतिक पाली भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मला असं वाटतं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं तुमच्या भारतभराच्या सगळ्या शाखांना जर तुम्ही आदेश दिला तर मी तुम्हाला फक्त रिक्वेस्ट करू शकतो की हा जागतिक पाली भाषा दिन म्हणून तुम्ही साजरा करा, तर धर्मांतरित बौद्धांना त्यांचा हक्काचा असा एक दिवस मिळेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, ज्या जेम्स प्रिन्सेपनं वयाच्या 41व्या वर्षी बौद्ध धम्माला फार मोठं कॉन्ट्रीब्युशन देऊन आपलं जीवन संपवलेलं आहे, त्यागलेलं आहे, त्या जेम्स प्रिन्सेपचा जन्मदिवस 20 ऑगस्टला, ज्यानं धम्मलिपी वाचण्याची पद्धत शोधून काढली. मला असं वाटतं की ही धम्मलिपी
समजून घेण्यासाठी जर कार्यशाळा आयोजित केली आमच्या नाशिकच्या मंडळींनी एक कार्यशाळा घेतली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की एका दिवसामध्ये लोक ते धम्मलिपी शिकतात आणि एका दिवसामध्ये धम्मलिपी वाचतात. त्यांनी प्रयोग केला आणि त्रिरश्मी लेण्यामध्ये जे शिलालेख आहे ते तो कोरलेला आहे ते धम्मलिपीच्या कार्यशाळेमध्ये शिकलेल्या लोकांनी जाऊन तिथे वाचलं. तुम्ही सुद्धा हा जर डिसिजन घेतलात की धम्मलिपीचे वर्ग आपल्या शाखांच्या माध्यमातून घ्यायचे, आता लोक तयार झालेले आहेत, तर ते बरं होईल. आणि मी स्वतः एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो असा की बौद्ध वस्त्यांची नावं जी आहे, नावाचे फलक जे आहेत ते फलक आपण आता धम्मलिपीमध्ये लिहू आणि त्याची सुरुवात मी माझ्या गावापासून केली गेल्या 5 जूनला. बरेच दिवस मी लोकांच्या मागे होतो. आपल्याकडे प्रकार असतो की भावकी आहे, पंचायत आहे, त्यांच्या मीटिंग आहे, त्यांच्या ठराव आहे, काय कुठल्या विधानसभेत ठराव करतात मला माहिती नाही. पण त्या सगळ्या अडथळ्यावर मात करून माझ्या गावामध्ये मी आमच्या देवडे बौद्ध वस्तीचं नाव धम्मलिपीमध्ये लिहिलेला बोर्ड मी सर्व जाती धर्माच्या गाववाल्यांच्या उपस्थितीमध्ये मी तो घडवून आणला. मला असं वाटतं जर आपण धम्मलिपीचे बोर्ड असलेले, बॅनर असलेले तुमच्या गावातून, त्याला काही खर्च नाहीये, तुमच्या गावातून जर तुम्ही बॅनर लावले तर असं होईल. जसं मुस्लिम वस्तीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्यांची अरेबिक लिपी आणि उर्दू भाषा दिसते, तसं बौद्ध वस्तीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आमची पाली भाषा आणि धम्मलिपी याचं दर्शन इतरांना होईल. आणि मग कोणाची हिंमत होणार नाही आम्हाला दलित म्हणण्याची, आम्हाला हरिजन म्हणण्याची, आम्हाला बहुजन म्हणण्याची, आम्हाला बौद्ध म्हणण्याची. ती सुरुवात असेल, बौद्धांची ती आयडेंटिटी असेल, त्या आयडेंटिटी प्रस्थापनेच्या कामामध्ये तुम्ही कार्यरत व्हा. अशा पद्धतीचा हे भाषण संपवताना मी तुम्हाला एक विनंतीवादा सल्ला देतोय. तुम्हीच ते करू शकता देशभर. मला इथे बौद्धजन पंचायत समितीचे चिटणीस लक्ष्मण भगत आलेत की नाही माहिती नाही. त्यांनाही मी सांगितलंय बौद्धजन पंचायत समितीच्या साधारणतः 1000 शाखा आहे. एका दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चेंज होईल. आणि मग आमचे मित्र होते गौतम शिंदे, दलित साहित्याच्या झंझावातामध्ये त्यांनी बौद्ध साहित्याची पताका लावून धरली होती. ते असं म्हणाले होते चक्र जे आहे ते चक्र कसं फिरवायचं आहे, आसासह चक्र फिरवायचं आहे, धम्मचक्र. तसं हे आसासह धम्मचक्र फिरवण्याचं समाधान मिळेल आणि धम्मलिपीचं जागरण जर होईल तर फार मोठी गोष्ट होईल. तर आजच्या निमित्तानं आपण असे काही कृती कार्यक्रम आयोजित केले तर मला आनंद होईल. मला या ठिकाणी आपण बोलावलं, मला शांतपणे ऐकून घेतलं. ते ऐकून घेतलेलं तुम्ही जर का समजून घेऊन प्रत्यक्ष आचरणात आणलं तर मला आनंद होईल. मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. आपण अत्यंत